गट्टूची नवीन सायकल. प्रत्येक मुलाचं लहानपणी एकच स्वप्न असतं की त्याची स्वतःची एक सायकल असली पाहिजे. गट्टू सायकल चालवत होता. संपूर्ण सोसायटीमध्ये केवळ त्याच्याकडेच सायकल होती. हरी, गुड्डी आणि चिंकी सगळ्यांना त्याचा हेवा वाटत होता. संपूर्ण सोसायटी मध्ये फक्त त्याच्याकडेच सायकल आहे ना, म्हणून एवढा भाव खातो आहे. गट्टू थांब, मला पण एक राऊंड मारायला दे ना यार. पण गट्टू कसला कोणाला सायकल चालवायला देतोय. सगळी मुलं गट्टूच्या पाठीमागे पळू लागली आणि गट्टूला सुद्धा मजा येऊ लागली. तो जोराने पॅडल मारत सायकल वेगाने पळवू लागला आणि बिचारी मुलं त्याच्या पाठीमागे पळत होती. गट्टू प्लीज, बस एक राऊंड, प्रॉमिस. गट्टू हरीकडे पाहून त्याला चिडवत होता. तेव्हाच अचानक समोरून वॉचमन काका जाताना दिसले. गट्टू जोर जोराने सायकलची घंटी वाजवू लागला. सायकलचा स्पीड कमी झाला होता. पाठीमागे पळणारी मुलं त्याला पकडणारच होती. अंकल बाजूला व्हा अंकल. घंटीचा आवाज वाढतच गेला आणि अचानक गट्टूची झोप मोड झाली. गट्टू बेडवर पटकन उठून बसला. शिट यार, स्वप्न होतं ते. अरे हे काय, मला सायकलच्या घंटीचा आवाज अजून सुद्धा कसा ऐकायला येतो आहे. घंटीचा आवाज चालूच होता, पण तो आवाज गट्टूच्या स्वप्नामधून नाही तर बाहेरून येत होता. गट्टू पळत बाल्कनी मध्ये गेला आणि त्याने खाली पाहिलं तर खाली हरी आपली नवीन सायकल घेऊन घंटी वाजवत उभा होता. हरीकडे सायकल. गट्टू पळत पळत खाली हरीकडे आला. कशी वाटली? खूप छान आहे रे. केव्हा घेतली? कालपर्यंत तर नव्हती. हे ऐकून हरी भाव खात बोलला. पप्पानी सरप्राईज गिफ्ट दिली आहे. काल रात्रीच आणली होती, पण मी झोपलो होतो. सकाळी डोळे उघडले तर समोर सायकल. खूप लकी आहेस यार तू. तुझ्याकडे स्वतःची सायकल आहे. मला दे ना, बस एक राऊंड मारून येतो. मला चालवता येते. हर्ष दादाने शिकवली आहे. विचार पण करू नकोस. मम्मीने सांगितले आहे कोणालाही सायकल द्यायची नाही. प्लीज एकच राऊंड, प्रॉमिस यार, फक्त एकच राऊंड. पण हरीने काही ऐकलं नाही आणि गट्टूला राग आला. ठीक आहे, मी तर माझ्या सायकलला तुला हात सुद्धा लावू देणार नाही. कुठे? स्वप्नात. गट्टूला अजून जास्त राग आला आणि हरी स्टाईल मारत सायकल घेऊन निघून गेला. बघच तू, माझ्याकडे तुझ्यापेक्षा चांगली सायकल असेल. उदास झालेला गट्टू घरी निघून गेला. पप्पा, मम्मी आणि चिंकी हॉल मध्ये बसले होते. अरे कुठे गेला होतास? चल पटकन फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून घे. आमचं तर झालं सुद्धा. पण गट्टू खूप रागात होता. मला नाही करायचा ब्रेकफास्ट. मी आज काही खाणार नाही, काहीच करणार नाही. अरे अचानक काय झाले आहे तुला? आता तर हरीकडे पण नवीन सायकल आली आहे. त्याच्या पप्पांनी त्याला गिफ्ट दिली आहे. आता सोसायटी मध्ये मी एकटाच असा मुलगा आहे ज्याच्याकडे सायकल नाही. असं बोलून गट्टू रडू लागला. सुरू झालं सायकल साठी रडगाणे. आता रडू नकोस. सगळ्यांकडे आहे म्हणून तुझ्याकडे पण असली पाहिजे हे जरुरी नाही. तुझ्याकडे पण बरीच खेळणी आहेत जी इतरांकडे नाहीत. आपल्याकडे सगळं काही असलं पाहिजे हे जरुरी नाही. पप्पा, तुम्ही तर बोलला होतात ना की मोठा झाल्यावर मला तुम्ही सायकल घेऊन द्याल म्हणून. बाळा, अजून थोडा मोठा हो, मग घेऊया. तुम्ही असेच सांगत राहता. असेच चालू राहिले तर मी मोठा नाही, म्हातारा होईन. हे ऐकून मम्मी, पप्पा आणि चिंकी सगळे हसू लागले आणि गट्टू अजून जास्त रागावून स्वतःच्या रूम मध्ये निघून गेला. दिवसभर गट्टू त्याच्या रूम मध्ये बसून रडत राहिला. त्याने आंघोळ, जेवण, खाण सगळं काही सोडून दिलं. गट्टू बाळा, दरवाजा उघड. चांगली मुलं असा हट्ट नाही करत. मी नाहीये चांगला मुलगा. मी जेव्हा मोठा होईन ना तेव्हा चांगला मुलगा म्हणा मला. हे ऐकून मम्मीला सुद्धा वाईट वाटलं आणि ती पप्पांकडे जाऊन म्हणाली. तो तर अगदी हट्टच धरून बसला आहे. घेऊया ना त्याच्यासाठी एक सायकल. सगळ्यांकडे सायकल आहे. त्याला पण वाटत असेल आपल्याकडे पण पाहिजे म्हणून. यावर पप्पा काही बोलणार त्यावर चिंकी जोरात ओरडली. त्याला दिली तर मला सुद्धा पाहिजे सायकल. हे घ्या, आता हिची पण डिमांड सुरू झाली. आता काय करायचं? चिंकी बाळा, तुला अजून सायकल चालवता कुठे येते? गट्टूची नवीन सायकल आली की तो तुला सुद्धा सायकल शिकवेल. जेव्हा तुला सायकल चालवता येईल तेव्हा तुझ्यासाठी सुद्धा आपण नवीन सायकल आणू. चिंकी तयार झाली आणि पप्पा गट्टूच्या रूम मध्ये गेले. त्याला मनवून ब्रेकफास्ट करायला लावला आणि दोघही सायकल घेण्यासाठी मार्केट मध्ये गेले. मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर चमकत्या सायकल होत्या, पण गट्टूला हरीपेक्षा चांगली सायकल घ्यायची होती.
त्याने एक महागडी गिअरची सायकल निवडली. गट्टू, ही तर खूप महाग आहे. मग काय झाले पप्पा, आपण एकदाच तर सायकल घेणार आहोत, सारखी सारखी थोडीच घेणार आहोत. मला तर हीच सायकल पाहिजे. ठीक आहे, आम्ही ही सायकल घेतो आहोत. मग काय, गट्टू पप्पांसोबत सायकल देखील घरी आली. मम्मीने सायकलची पूजा केली आणि गट्टू सायकलवर बसला. गट्टू आज खूप खुश होऊन सायकल चालवत होता. जे स्वप्न तो रोज बघत होता ते अखेरीस खरं झालं होतं. गट्टूची सायकल सर्वात वेगळी, सर्वांपेक्षा चांगली होती. सगळी मुलं गट्टूकडे डोळे विस्फारून पाहत होती. गट्टू, तू माझी सायकल चालव, मी तुझी सायकल चालवतो. विचार पण करू नकोस, मी माझी सायकल कोणालाच देणार नाही. गिअरची सायकल आहे ना, म्हणून एवढा भाव खातो आहे. जेव्हा मम्मीला हे सगळं समजलं तेव्हा मम्मी म्हणाली, गट्टू, तू चुकीचे वागलास. कोणी आपल्याशी कसेही वागो, आपण नेहमी सर्वांशी चांगले वागले पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्याचा कधीच गर्व करू नये. हर्ष दादाला बघ, जर त्याने तुला सायकल दिली नसती तर तू सायकल चालवायला शिकला असतास का? तू पण हर्ष दादा सारखे बन. चल, चिंकीला सुद्धा सायकल शिकव. सॉरी मम्मी, मी पुन्हा असं करणार नाही. चल चिंकी. मग काय, चिंकी सायकलवर बसली आणि गट्टूच्या मदतीने सायकल शिकता शिकता सायकल स्वारीचा आनंद घेऊ लागली. चॉकलेट चॅलेंज. गट्टू चिंकीच्या घरी त्यांचे मामा मामी आणि मावशी काका आले होते. सगळेजण हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. पाहुणे आले होते म्हणून गट्टू चिंकी खूप आनंदी होते. गट्टू चिंकी, इकडे या. गट्टू चिंकी मामा मामी आणि काका मावशी यांना भेटले. त्यांनी मुलांना खूप मिठाई, गिफ्ट्स आणि भरपूर चॉकलेट दिले. चॉकलेट मिळाल्यावर गट्टू चिंकीला भरपूर आनंद झाला होता. पप्पा मम्मी आणि आजी पाहुण्यांसोबत गप्पा मारत होते. थोड्या वेळाने त्यांच्या गप्पा थांबल्या आणि सगळेजण कंटाळून टीव्ही बघू लागले. चिंकी, कोणीच बोलत नाही आहे. सगळे कंटाळले आहेत. असं झालं तर लवकरच काका मावशी आणि मामा मामी परत जाण्याचा विषय काढतील आणि घरी निघून जातील. आपण त्यांना गुंतवून ठेवले पाहिजे. आयडिया, आपण सगळे मिळून गेम खेळूया. गेम? कोणता गेम? तेवढ्यात दोघांची नजर चॉकलेटवर पडली. दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि ओरडले, चॉकलेट चॅलेंज. मग काय, थोडा वेळ त्यांनी चर्चा केली आणि नंतर गट्टू चिंकी सर्वांसमोर जाऊन बोलले, टीव्ही बघण्यापेक्षा आपण सगळे छानसा गेम खेळूया. हो नक्कीच, गेम खेळूया. खूप मज्जा येईल. पण कोणता गेम खेळायचा आहे? तेवढ्यात मामाने गट्टूच्या हातात चॉकलेट पाहिले. तुम्हा दोघांना चॉकलेट चॅलेंज खेळायचे आहे हो ना? होय, आपल्याकडे चॉकलेट्स आहेतच. मग आपण चॉकलेट चॅलेंज खेळूया. नक्की खेळू, पण खेळायचे कसे ते सांगा. आम्ही तुमच्या जोड्या बनवू. एका जोडीमध्ये 2 जण, जसे की मम्मी पप्पा, काका मावशी, मामा मामी आणि आजी चिंकी. आमच्या जोड्या तर बनल्या, पण गट्टू, तुझी जोडी कुठे आहे? मी तर तुम्हाला चॅलेंज देणार आहे ना. नंतर मी खेळेन आणि चिंकी चॅलेंज देईल. ठीक आहे, सांग काय आहे तुझे पहिले चॅलेंज? प्रत्येक जोडीमधील एकाच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाईल. त्याला ते चॉकलेट आपल्या जोडीदाराला भरवायचे आहे. चला, रांगेत उभे राहा. सगळे एका रांगेत उभे राहिले आणि गट्टू विचार करू लागला. पहिले चॅलेंज कोणाला देऊया? अच्छा, मामी, तुला चॅलेंज आहे की डोळ्यावर पट्टी बांधून तुला मामाला चॉकलेट भरवायचे आहे. ये मामी, कम ऑन. मग काय, गट्टूने मामीच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि मामीला 3 वेळा फिरवले. मामीच्या हातात चॉकलेट दिले होते. मामी अंदाज घेऊन मामाला शोधू लागली. शिखा, मी इथे आहे. नाही मामा, प्लीज, नो चीटिंग. मामी परत मामाकडे जात होती आणि त्यांना हात लावून बघत होती आणि पुन्हा दुसऱ्या जोडीकडे वळत होती. असे अनेक वेळा झाले आणि अचानक कमाल झाली. मामी मामाकडे गेली आणि त्यांना चॉकलेट भरवले. ये, मामी जिंकली.
अरे वा मामी, तू तर कमाल केलास. तू मामाला कसे काय ओळखलेस? सोपे होते. हर्षचा परफ्यूम वास घेत घेत मी त्यांच्याकडे गेली आणि त्यांना चॉकलेट भरवले. खूप छान. आता मावशीचा टर्न. मावशीच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला फिरवली. मावशी चॉकलेट घेऊन काकांना शोधू लागली, पण मावशीने काका समजून गट्टूच्या पप्पांना चॉकलेट भरवले आणि सगळेजण पोट दुखेपर्यंत हसू लागले. मग मम्मीच्या डोळ्यावर पट्टी बांधली. मम्मी चॉकलेट हातात घेऊन पप्पांना शोधू लागली आणि थोड्या वेळातच मम्मीने पप्पांना चॉकलेट भरवली. अरे वा, मी तर एकटाच असा खेळाडू आहे ज्याला 2 वेळा चॉकलेट खायला मिळाले आहे. मम्मी, तू पप्पांना कसे ओळखले? अरे सोपे होते. तुमचे पप्पा परफ्यूम लावतच नाही. व्हेरी स्मार्ट. आजीच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला सोडली. आजी सर्वांना हात लावून तपासू लागली आणि चिंकीला शोधू लागली. चिंकीची उंची कमी होती म्हणून आधी तर आजीला चिंकी सापडतच नव्हती, पण जेव्हा सापडली तेव्हा चिंकीने तोंड उघडायच्या आधीच आजीने चुकून पूर्ण चॉकलेट तिच्या चेहऱ्याला फासली. चिंकीचा चॉकलेटने माखलेला चेहरा बघून सर्वांना खूप हसू आले. गट्टू, आता तू चिंकीचा जोडीदार बन. आता मी तुम्हाला सर्वांना एक चॅलेंज देते. आजीचे बोलणे ऐकून सगळेजण खूप एक्साइटेड झाले. आजी आत गेली आणि पोलिसांच्या काठीसारख्या अनेक काठ्या घेऊन बाहेर आली. बाप रे, इतक्या काठ्या! काय करणार आहेस आजी तू? सांगते, थांबा. आता सगळेजण आपल्या जोडीदार समोर बसा. सगळेजण आपापल्या जोडीदारासमोर बसले. आजीने मध्ये चॉकलेटने भरलेली एक प्लेट ठेवली आणि सगळ्यांच्या हातावर काठ्या बांधल्या. अरे बापरे, हे चॅलेंज तर खूप कठीण वाटत आहे. दोन्ही हातांवर काठ्या बांधल्यामुळे हात दुमडता येत नाहीये. सगळ्यांच्या दोन्ही हातावर काठी बांधल्यामुळे हात एकदम टाईट झाले होते आणि दुमडता येत नव्हते. चला, आता तुमच्या समोर चॉकलेट आहेत. तुम्हाला ते खायचे आहे, पण अट अशी आहे की तुम्ही केवळ हातांचा उपयोग करूनच चॉकलेट खाऊ शकता. चला, करा हे चॅलेंज पूर्ण. मग काय, सगळेजण एक एक तुकडा उचलून खाण्याचा प्रयत्न करू लागले, पण हातावर काठी बांधली असल्यामुळे हात तोंडापर्यंत पोहोचत नव्हता. मग काय, कोणी चॉकलेट हवेत उडवून तोंडात पकडण्याचा प्रयत्न करत होता, तर कोणी हाताचा तळवा तोंडापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत होता. हे सगळे एकदम मजेशीर वाटत होते. आजी सगळ्यांचा व्हिडिओ काढत होती. थोड्या वेळाने कंटाळून सगळ्यांनी प्रयत्न करायचे सोडून दिले, कारण कोणालाही चॉकलेट खाता येत नव्हते. तेवढ्यात अचानक चिंकीच्या डोक्यात एक कल्पना आली. तिने चॉकलेटचा एक तुकडा उचलला आणि गट्टूला भरवला. गट्टूने देखील चिंकीला चॉकलेट भरवले. दोघेही चॉकलेट खाऊ लागले आणि एकमेकांना भरवता भरवता सगळे चॉकलेट संपले. हे पाहून आजी हसू लागली. मग काय, सगळ्यांनी गट्टू चिंकीची कॉपी केली आणि एकमेकांना चॉकलेट भरवले. अशा प्रकारे हात न दुमडता सगळ्यांनी चॉकलेट संपवले आणि आजीने दिलेले चॅलेंज पूर्ण केले. खऱ्याचं खोटं. खूप वर्षांपूर्वी कोण्या एका शहरात एक परिवार राहत होता. त्या परिवारात आई वडिलांशिवाय 7 वर्षांची मीनाक्षी आणि 8 वर्षांचा मनीष पण राहत होता. मनीष आणि मीनाक्षी दोघंही खूप खोटं बोलायचे. ते दोघं प्रत्येक गोष्टीत खोटं बोलायचे. हे घे. तू पण घे. मुलांनो, हे काय करताय? हा आवाज कसला येतोय? मला वाटतं आई बाबा येत आहेत. आता आपण काय करायचं? तेच जे आपण नेहमी करतो. सगळे कपडे असे विस्कटलेले का आहेत? तुम्ही दोघांनी रूमचा काय हाल केला आहे? पण आम्ही काहीच नाही केलं. हो आई, खिडकीतून काही माकडं घरात आली आणि हे सगळं त्यांनीच केलंय. अशा प्रकारे ती दोघं प्रत्येक गोष्टीत खोटं बोलायची. आई वडील त्यांच्या या सवयीमुळे खूपच त्रासात होते. एके दिवशी आई बाबा कुठल्या तरी कामानिमित्त बाहेर गेले होते आणि मुलं घरात एकटी होती. ती दोघं आपल्या खोलीत बसून शाळेचा अभ्यास करत होती. तेव्हा त्यांना बाहेरच्या खोलीतून काहीतरी पडल्याचा आवाज ऐकायला आला. दादा, आपल्या हॉलमधून हा आवाज कसला येतोय? मला वाटतं घरात चोर घुसलेत. चोर? आता आपण काय करायचं? घरात आई बाबा पण नाहीये. हळू बोल. जर चोरांनी ऐकलं तर ते आपल्याला पण पळवून त्यांच्या सोबत घेऊन जातील. दादा,
मला खूप भीती वाटतेय. मला चोरांसोबत नाही जायचंय. तू चिंता नको करूस, मी आत्ता बाबांना फोन करतो. असं बोलून मनीषने बाबांना फोन लावला, पण बाबांचा फोन बंद होता. कदाचित बाबांचा फोन बंद आहे. आता आपण काय करायचं? मला वाटतं आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. पण काय? मी काहीतरी विचार करतो. असं बोलून मनीष विचार करायला लागला. थोडा वेळ विचार केल्यानंतर तो म्हणाला, आता आपल्यालाच काहीतरी करून या चोरांना पळवावं लागेल. पण कसं? जर आपण ह्यांना विश्वास दिला की घरात आपल्याशिवाय मोठे लोक पण आहेत, तर ते पळून जातील. हा, हे बरोबर आहे. चल माझ्यासोबत आणि जसं मी सांगतो तसंच तू कर. ठीक आहे दादा. ती दोघं आपल्या खोलीतून बाहेर आली आणि त्यांनी बघितलं की त्यांच्या घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं आणि चेहऱ्यावर काळ्या रंगाचा मास्क घालून 2 चोर आजोबांच्या खोलीकडे चालत जात होते. हे बघून मनीष धावतच बाहेरच्या खोलीकडे आला आणि आपल्या खोलीकडे तोंड करून जोरात बोलायला लागला. मीनाक्षी, तू असं ऐकणार नाहीस. थांब, मी आत्ता बाबांना बोलवतो. बाबांचं नाव ऐकून चोर घाबरले आणि वरच्या खोलीच्या दिशेने धावले. मीनाक्षी पण बाहेरच्या खोलीत आली आणि चोरांना वरच्या खोलीकडे धावताना बघून जोरात म्हणाली, तू काय बाबांना माझं नाव सांगणार? थांब, मी आत्ता आजोबांना वरून बोलवते. आजोबांचं नाव ऐकून चोर घाबरले आणि स्वयंपाकघराकडे धावायला लागले. यावर एकदा पुन्हा मनीष जोरात ओरडून म्हणाला, आजोबा काय करणार आहेत? थांब, मी आत्ता स्वयंपाकघरातून आजीला बोलवतो, तीच तुला नीट समजावेल. यावर चोर घाबरून सोफ्याच्या मागे लपले. तू तर म्हणाला होतास की लहान मुलाच्या ऐवजी घरात कोणीच नाहीये. इथे तर सर्वच आहेत. मी घरातल्या सर्व मंडळीला घरातून बाहेर जाताना माझ्या डोळ्याने पाहिलं. कळत नाही ते परत कसे आले. आता आपण काय करायचं? चल पळून जाऊया. असं बोलून दोन्ही चोर दरवाजाकडे धावायला लागले. तेव्हा मीनाक्षी एकदम ओरडून म्हणाली, थांबा, मी आत्ता पोलीसवाल्या काकांना बोलवते. ते बाहेरच थांबलेत. ते तुम्हाला त्यांच्या जेलमध्ये टाकतील. अरे, यांचे पोलीस मध्ये असलेले काका बाहेरच उभे आहेत. चल लवकर खिडकीतून पटकन पळून जाऊ. असं बोलून दोन्ही चोर खिडकीतून उडी मारून पळून गेले. चोरांना असं पळताना बघून मनीष आणि मीनाक्षी खूप खुश झालेत. आपण चोरांना पळवलं. तेव्हाच त्यांचे आई बाबा सुद्धा परत आले. घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं पाहून आई रागात म्हणाली, घराची ही अवस्था कोणी केली? मुलांनी आई वडिलांना सगळी घडलेली हकीकत सांगितली. आई, हे सगळं आम्ही केलं. हो आई, घरात 2 चोर घुसले होते. महागड्या वस्तू शोधण्यासाठी त्यांनीच हे सगळ्या वस्तू इकडे तिकडे टाकल्यात. अच्छा, पण मला तर कोणीच चोर दिसत नाहीये. हो, कुठे आहेत ते चोर? चोरांना तर आम्ही पळवून लावलं. हे ऐकून आई वडिलांना असं वाटलं की नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा मुलं खोटं बोलतायत. त्यांनी मुलांना रागवत म्हटलं, मला माहित आहे तुम्ही नेहमीप्रमाणे माझ्याशी खोटं बोलत आहात. हे सगळं तुम्ही दोघांनीच केलंय आणि आता स्वतःची चुकी लपवण्यासाठी नेहमीसारखं खोटी गोष्ट सांगतायत. मुलांनी त्यांना खूप समजवलं. नाही, आम्ही खरं बोलतोय. हे सगळं त्या चोरांनी केलंय. आम्ही खोटे नाही बोलत आहोत. पण आई बाबांनी त्यांचं बोलणं ऐकलंच नाही. तुम्ही दोघं शिक्षेपासून वाचण्यासाठी खोटं बोलताय, पण यावेळी तुम्हाला शिक्षा नक्की मिळेल. आणि तुमची शिक्षा ही असेल की तुम्ही आता हे सगळं व्यवस्थित करणार. असं बोलून आई वडील आपल्या खोलीत निघून गेले. तोपर्यंत मनीष आणि मीनाक्षीला कळलं होतं की खोटं बोलणं किती चुकीचं आहे ते. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते दोघं रडताना म्हणाले, आपल्या खोट्या बोलण्याच्या सवयीमुळे आई बाबांना आपल्यावर विश्वास बसत नाहीये. कदाचित खोटं बोलल्याने असंच होतं. आणि त्यानंतर त्या दोघांनी ठरवलं की आजपासून आपण कधीच खोटं नाही बोलायचं. अशा प्रकारे मनीष आणि मीनाक्षीला त्यांची शिकवण मिळाली आणि त्यानंतर ते कधीच खोटं बोलले नाही. तर मुलांनो, या गोष्टीवरून आपल्याला ही शिकवण मिळते की आपण कधीच खोटं बोलू नये. कारण सतत खोटं बोलल्याने जर आपण खरंही बोललो तरी इतरांना आपलं बोलणं खोटंच वाटतं.
गट्टूचे गोल्ड मेडल. नीरज चोप्राने ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकले आणि करोडो भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. संपूर्ण देशात जागोजागी सर्व सोशल मीडियावर फक्त नीरज चोप्राची चर्चा होती. गट्टू, चिंकी आणि मम्मी पप्पांनी देखील नीरज चोप्राचा परफॉर्मन्स लाईव्ह पाहिला होता. ऑलिम्पिक मधील भारतीयांची शानदार कामगिरी बघून गट्टू, चिंकी इन्स्पायर झाले होते. मी आहे नीरज चोप्रा, मी आहे नीरज चोप्रा, चल मैदानावर चल. गट्टू, चिंकी मैदानात येऊन आपल्या फ्रेंड्स सोबत क्रिकेट खेळू लागले. तेवढ्यात एक अंकल येऊन बोलले, रोज फक्त क्रिकेटच खेळणार? अरे अजूनही वेगळे खेळ आहेत, ते खेळा, मेडल्स घेऊन या, आता चांगला स्कोप आहे. मग काय, अंकलचे बोलणे ऐकून मुलांनी गेम चेंज केला. पळत पळत गेट पर्यंत जायचे आणि गेटला हात लावून परत यायचे. जो सगळ्यात पहिले गेटला हात लावून येईल तो रेसचा विनर. 1 2 3 गो. सगळी मुलं अगदी बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखी सुसाट पळू लागली आणि गेट कडे धावली. गट्टू खूप मागे होता. त्याने स्पीड वाढवली आणि पळत पळत सर्वांच्या पुढे गेला. आता गेट खूप जवळ होतं. गट्टूला मनामधून आनंद होत होता. तो गेटला हात लावणारच होता की अचानक हरी कसा पुढे आला काय माहिती, आणि तो पटकन गेटला हात लावून परत देखील फिरला. गट्टू बघतच बसला. गट्टूने गेटला हात लावला आणि तो देखील हरीच्या मागे पळू लागला. त्याला फक्त हरीला हरवायचे होते. हरी खूप वेगाने पळत होता. गट्टूने देखील वेग वाढवला आणि अचानक पाय घसरून गट्टू पडला. गट्टू जोर जोरात रडत होता. मम्मी औषध लावत होती आणि त्याच सोबत ओरडत पण होती. काय गरज होती मैदानात मस्ती करण्याची? 1000 वेळा सांगितले आहे की खेळणे कमी करा, अभ्यासावर लक्ष द्या. खेळत बसाल तर बनाल खराब, अभ्यास कराल तर बनाल नवाब. तेवढ्यात पप्पा आले आणि मम्मीचे बोलणे ऐकून म्हणाले, एकदम चूक. अभ्यासासोबत खेळ सुद्धा आवश्यक आहेत. आपण मुलांवर फक्त अभ्यासाचेच प्रेशर टाकतो आणि ऑलिम्पिक मध्ये मेडल पण मागतो. मेडल साठी मुलांना पुस्तकांसोबत मैदान पण दिले पाहिजे. पप्पांचे बोलणे ऐकून गट्टू रडत रडत पप्पांकडे येऊन बोलला, पप्पा, मी खूप फास्ट पळतो. पडलो नसतो तर आज मीच जिंकलो असतो. डोंट वरी गट्टू, प्रॅक्टिस करूनच परफेक्शन मिळेल. उद्या सकाळी आपण मैदानात प्रॅक्टिस करू. तुझ्या मित्रांना पण सांग. हे ऐकून गट्टू, चिंकी एकदम खुश झाले. ये, मग तर मेडल आपल्यालाच मिळेल. मग काय, दुसऱ्या दिवशी पप्पांनी सर्वांना मैदानावर गोळा केले आणि रेस सुरू झाली. 1 2 3 गो. मुले पळू लागली. पप्पांनी पाहिलं की गट्टू खूप मागे आहे आणि हरी सर्वात पुढे. गेटला हात लावून मुले परत आली. वेल डन हरी. गट्टू, काय झालं? पप्पा, काल लागलं होतं ना गुडघ्यांना, म्हणून उद्या बघा, उद्या नक्की मीच जिंकणार. दुसऱ्या दिवशी सकाळीच रेस सुरू झाली आणि पप्पांनी नोटीस केलं की गट्टू 2 नंबरवर आहे, हरी 1 नंबरवर. शाबास हरी, कीप इट अप. मुलांनो, एनर्जी कुठे आहे तुमची? झोप पूर्ण झाली नाही का? पप्पा, मी कसे केले? तुझ्याकडे स्पीड आहे पण ताकद नाही, म्हणून तू मागे पडतोयस. बघितलं, मी पण तेच म्हणत होतो आणि तू चाललेला मला हरवायला. अशा प्रकारे रोज सकाळी मुले ग्राउंडवर प्रॅक्टिस करू लागली. एकदा सकाळी सोसायटीच्या सेक्रेटरीने देखील मुलांची शर्यत पाहिली. शाबास मुलांनो, कीप इट अप. आपण एक काम करू, आता टॉप 3 मध्ये कोण आहे? हरी, गुड्डी आणि गट्टू. ठीक आहे, 2 आठवड्यानंतर सोसायटी समोर या तिघांची रेस लावू आणि जो जिंकेल त्याला सोसायटी कडून एक मेडल देऊ. त्याचप्रमाणे इतर स्पर्धा देखील ठेवू, जसं की स्विमिंग, बॅडमिंटन वगैरे. सेक्रेटरी साहेबांचे बोलणे ऐकून सगळी मुलं खुश झाली. चांगली गोष्ट आहे. ऐका मुलांनो, आता जोमाने तयारी करा. एके दिवशी पप्पांनी पाहिलं की गट्टू मोबाईलवर गेम खेळता खेळता काहीतरी खात आहे. गट्टू, खाताना फक्त खाण्याकडे लक्ष दे. खाण्यावर लक्ष नाही दिलंस तर ते व्यवस्थित पचणार नाही. तू खूप अशक्त आहेस. ताकद वाढवायची असेल तर जेवण आणि झोपणं याकडे नीट लक्ष दे. काल रात्री तू खूप उशिरापर्यंत मोबाईल बघत होतास. मेडल मोबाईलवर नाही, मैदानावर मिळणार आहे. एके दिवशी गट्टू हरीला भेटायला आला तर त्याने पाहिलं की हरी टीव्ही समोर बसून जेवत आहे. गट्टूने त्याला समजावलं तेव्हा हरी म्हणाला,
मला नको शिकवूस. मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस करतो. डोळे बंद करून धावलो तरी मीच फर्स्ट येईन. आता गट्टू रोज सकाळी प्रॅक्टिस करायचा, नंतर वेळेवर जेवून शाळेत जायचा आणि शाळेतून घरी आल्यावर होमवर्क पूर्ण करून जेवून झोपायचा. असे 2 आठवडे निघून गेले आणि सोसायटीमध्ये खेळाच्या स्पर्धा सुरू झाल्या. सोसायटीमधील सगळ्या मुलांनी भाग घेतला होता. पहिले बॅडमिंटन आणि स्विमिंगची स्पर्धा झाली. चिंकी स्विमिंग मध्ये पहिली आली. सर्व स्पर्धा पार पडल्या आणि ज्या क्षणाची गट्टू आणि हरी वाट पाहत होते तो क्षण आला. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, हरी, गुड्डी आणि गट्टू टॉप 3 मध्ये आहेत. चला बघू यापैकी गोल्ड मेडल कोण जिंकतं. ऑन युअर मार्क, 3, 2 अँड गो. गट्टू, हरी आणि गुड्डी तिघेही एकसाथ पळू लागले. हरी खूप वेगाने पळत होता. गट्टू 3ऱ्या नंबरवर होता. हरी हरी गट्टू गट्टू गट्टू. पूर्ण सोसायटी लक्ष देऊन स्पर्धा बघत होती. मुले खूप वेगाने पळत होती. थोड्या वेळाने गट्टूने गुड्डीला मागे टाकले आणि हरीच्या बरोबर आला. हरी खूप फास्ट पळत होता. गट्टूने वेग वाढवला पण हरी पुन्हा पुढे गेला. हरी खूप जोरात धावत होता. तेवढ्यात काय माहित काय झालं, हरीचा वेग कमी झाला आणि गट्टू पटकन हरीपेक्षा पुढे गेला आणि रिबीन तुटली. गट्टूने स्पर्धा जिंकली होती. बघितलं, स्पर्धेचा विनर आहे गट्टू. मग काय, सगळे गट्टूला उचलून नाचू लागले. हरी गट्टू जवळ जाऊन म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स. सॉरी यार, मला ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता. आज कळलं ओव्हर कॉन्फिडन्स किती घातक असतो. आणि गट्टू, तू कमाल केली यार. किती ताकद वाढवली आहेस तू. समारंभात सेक्रेटरी साहेबांनी गट्टूला गोल्ड मेडल दिलं आणि गट्टूला आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली. तेव्हा गट्टू बोलला, थँक्यू व्हेरी मच. ही तर सुरुवात आहे आणि अजून असे अनेक मेडल्स मिळायचे आहेत. फक्त एक रिक्वेस्ट आहे, मुलांना मोबाईलची सवय लागली तर तुम्ही काही बोलत नाहीत, पण त्यांना मैदानात जायची सवय लागली तर रागवता. हे चुकीचे आहे ना. प्लीज, मेडल्स पण मिळतील आणि मुले निरोगी पण राहतील. म्हणून विचार बदला. आहे की वाचून लिहून बनू नवाब, पण खेळून सुद्धा प्रगती करणारच ना जनाब. गट्टूच्या या बोलण्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि सगळ्यांनी मिळून गट्टूचे नवीन विचार स्वीकारले. दुप्पट खेळणे. खूप वर्षांपूर्वी कुठल्याशा शहरात 6 वर्षांची मिष्टी आणि 7 वर्षांचा मयंक आपल्या आई वडिलांसोबत राहत होते. मिष्टी आणि मयंक जवळ खूप सारी खेळणी होती, पण ती दोघं कधीच आपली खेळणी एकमेकांसोबत वाटत नव्हती आणि नेहमीच या गोष्टीवरून भांडायचे की कुणाजवळ जास्त खेळणी आहेत. माझ्याजवळ जास्त खेळणी आहेत. नाही, माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त खेळणी आहेत. ती खेळणी तुझ्यापेक्षा जास्त चांगली आहेत. नाही, माझ्याजवळ तुझ्यापेक्षा जास्त चांगले खेळणे आहेत. एके दिवशी त्यांचे आजोबा त्यांच्या घरी राहायला आलेत. त्यांनी त्यांच्यासोबत खूप छान छान खेळणी आणली होती. मुलांनो, मी तुमच्यासाठी खूप सारी खेळणी आणली आहेत. वाव, इतके सारे खेळणी. ती दोघं पुढे झालीत आणि आजोबांच्या हातातली एक एक पिशवी घेतली. ही खेळणी माझी आणि ही खेळणी माझी. मी ही सगळी खेळणी तुम्हा दोघांसाठीच आणली आहेत, तर ह्यांना वाटण्याची काय गरज आहे? नाही आजोबा, आम्ही कधीच आमचे खेळणे वाटत नाही. कधीच नाही. हे ऐकून आजोबांना थोडं विचित्र वाटलं, पण ते मुलांना काहीच बोलले नाही. दुसऱ्या दिवशी दोन्ही लहान मुलं नेहमीप्रमाणे भांडत होते. माझ्याजवळ जास्त खेळणी आहेत. नाही, माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त खेळणी आहेत. यावेळी सुद्धा आजोबांना वाटलं की लहान मुलं स्वतःच समजतील. असंच काही दिवस सुरू होतं. मग एक दिवस आजोबांनी विचार केला, ही मुलं अशी नाही समजणार. मलाच ह्यांना एकताचा पाठ शिकवावा लागेल. असा विचार करून ते मुलांच्या खोलीत गेलेत. खोलीत लहान मुलं नेहमीप्रमाणे भांडत होती. आजोबांना बघून त्यांनी आजोबांना विचारलं, आजोबा, आता तुम्हीच सांगा, कोणाकडे जास्त खेळणी आहे? हो आजोबा, आता तुम्हीच सांगा कोणाकडे जास्त खेळणी आहे. माझ्या हिशोबाने तर तुम्हा दोघांकडेही खूपच कमी खेळणी आहेत. काय? पण तुम्ही दोघं चिंता नका करू. मी तुम्हा दोघांची खेळणी दुप्पट करू शकतो. ते कसं? जादूने.
जादूने? हो, जादूने. आता लवकरच तुमचे डोळे बंद करा. मी आत्ताच तुम्हा दोघांची खेळणी दुप्पट करतो. आजोबांनी असं म्हटल्यावर दोन्ही लहान मुलांनी आपले डोळे बंद केले. आजोबा समोर आले आणि त्यांनी दोन्ही मुलांची खेळणी एकत्र केली. त्यानंतर ते पुन्हा मुलांजवळ जाऊन उभे राहिले. आता तुम्ही डोळे उघडू शकता. मुलांनी डोळे उघडले तेव्हा सगळी खेळणी एकत्र झाली होती. हे बघून त्या दोघांना खूप राग आला. आजोबा, हे तुम्ही काय केलं? तुम्ही आमच्या दोघांची खेळणी एकत्र का केली? यावर आजोबांनी त्यांना समजावताना म्हटलं, जुळवले नाही, मी तुम्हा दोघांची खेळणी दुप्पट केली. मुलांनो, एकतामध्ये खूप शक्ती असते. जर आपण एकत्र राहू तर या खेळण्यासारखे आपली ताकद सुद्धा दुप्पट राहील. ह्यामुळे कधी भांडण नाही करायचं आणि नेहमी एकत्र राहायचं. सरतेशेवटी आजोबांनी समजावल्यावर लहान मुलांना एकत्र राहण्याचं महत्त्व कळलं. त्यानंतर लहान मुलं त्या खेळण्यांवरून कधीच भांडले नाहीत. लाल रंगाची गाडी. कोणे एकेकाळी एका शहरामध्ये गट्टू नावाचा 6 वर्षाचा मुलगा त्याच्या आई बाबा आणि आजोबांसोबत राहत होता. गट्टूचा एक बंटी नावाचा मित्र होता. त्याचे बाबा खूप श्रीमंत होते. ते नेहमी बंटीला नवनवीन खेळणी आणून द्यायचे. परंतु गट्टूचे आई वडील खूप गरीब होते. त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते की ते गट्टूला रोज नवनवीन खेळणी घेऊन येऊ शकतील. म्हणून गट्टूच्या जवळ केवळ एकच जुनाट खेळण्यातील गाडी होती. एके दिवशी गट्टू शाळेमधून परत येत होता. तेवढ्यात त्याला त्याच्या घराच्या जवळ एक खूप सुंदर लाल रंगाची खेळण्यातील गाडी पडलेली दिसली. गाडी बघून त्याने विचार केला, अरे, एवढी सुंदर गाडी, ही गाडी कोणाची आहे? तो गाडीजवळ गेला आणि त्याने गाडी उचलली. मग त्याने इकडे तिकडे पाहिले तर त्याला कोणीही दिसले नाही. इथे तर कोणीही नाहीये. ही गाडी मीच का नको ठेवून घेऊ आणि जेव्हा कोणी ही गाडी शोधत येथे येईल तेव्हा मी त्याला त्याची गाडी परत देऊन टाकीन. असा विचार करून तो गाडीला स्वतःच्या घरी घेऊन आला. आता गट्टू रोज शाळेमधून आल्यावर त्या गाडी सोबत खेळू लागला. हळूहळू गट्टू सुद्धा हे विसरला की ही गाडी त्याची नाहीये. असेच बरेच दिवस निघून गेले आणि एके दिवशी गट्टू त्याच्या घराच्या बाहेर बसला होता. तेव्हा तेथून 2 मुले चिंटू आणि पिंटू जात होते. तुला माहित आहे पिंटू, माझे बाबा माझ्यासाठी एक लाल रंगाची खूप मस्त गाडी घेऊन आले होते, पण माहित नाही ती माझ्याकडून कुठे हरवली. हरवली? पण कशी? माहित नाही. मी तर तिला घेऊन ह्याच गल्लीमधून माझ्या काकांच्या घरी चाललो होतो. तिकडे पोचल्यावर मी माझी पिशवी चेक केली तर माझी पिशवी उघडलेली होती. मग तर नक्कीच तुझी गाडी पडली असेल. त्या दोघांचे बोलणे ऐकून गट्टूला समजले की त्याला जी लाल रंगाची गाडी त्याच्या घराच्या बाहेर मिळाली होती ती चिंटूची होती. मी तर विसरलोच की एका दिवशी मला ही गाडी परत करावीच लागेल. मग त्याने दुःखी मनाने गाडी उचलली आणि तिला घेऊन चिंटूच्या घराकडे चालू लागला. चिंटूच्या घराजवळ पोचल्यावर त्याने बघितले की चिंटू त्याच्या घराबाहेर बसून बऱ्याच खेळण्यासोबत खेळत आहे. हे बघून तो बोलला, अरे, ह्या चिंटूकडे तर इतक्या मस्त मस्त गाड्या आहेत आणि माझ्याकडे केवळ एकच गाडी आहे आणि ती पण इतकी जुनी. जर मी ह्याला ही लाल गाडी दिली नाही तरीही ह्याला काहीही फरक पडणार नाही. म्हणून ही लाल गाडी मीच ठेवून घेतो. असा विचार करून तो त्या गाडीला परत त्याच्या घरी घेऊन आला. त्याच दिवशी संध्याकाळी त्याचे आजोबा नेहमीप्रमाणे त्याच्याकडून शाळेचा होमवर्क करून घेत होते. हाव करणे वाईट आहे. गट्टू, तुला माहिती आहे का हाव काय असते? नाही आजोबा. हाव म्हणजे कोण्या दुसऱ्याच्या गोष्टीला आपली गोष्ट समजणे. पण आजोबा, जर आपल्याला एखादी गोष्ट आवडली आणि आपल्याला वाटत असेल की ती गोष्ट आपली व्हावी तर त्यामध्ये वाईट काय आहे? वाईट ती गोष्ट मिळवण्याचा मार्ग असते. ते कसे काय?
ते असे की सगळ्यात आधी आपल्याला मनामध्ये हाव सुटते, मग ती हाव पूर्ण करण्यासाठी आपण वाईट मार्गांचा अवलंब करतो, जसे की चोरी, आणि मग त्या लहानशा हवेमुळे आपण चोर बनतो. आणि कारण की सर्व वाईट गोष्टींची सुरुवात कुठे ना कुठेतरी हवेपासूनच होते, म्हणून हाव सर्व वाईट गोष्टींमध्ये सर्वात वाईट आहे. आजोबा बरोबर बोलत आहेत. हवेमुळेच मी चिंटूची गाडी माझ्याकडेच ठेवून घेतली आणि मी चोर बनलो. असा विचार करून तो लगेच गाडी घेऊन चिंटूच्या घरी गेला आणि त्याने गाडी चिंटूला परत केली. अशा प्रकारे आजोबांच्या बोलण्यामुळे चिंटूला हाव म्हणजे काय ते समजले आणि मग त्याने परत कधीही हाव ठेवून कोणतेही चुकीचे काम केले नाही. स्विमिंग क्लास. शाळेत प्रिन्सिपल सर प्रार्थनेनंतर एक घोषणा करतात. आता तुमच्या सगळ्यांचा वीकली हॉबी क्लास सुरू होईल. दर शनिवारी तुम्हाला एका खेळामध्ये भाग घेणं अनिवार्य असेल. ओके सर. स्विमिंग क्लासमध्ये येण्याचा एक डेकोरम सगळ्या मुलांना मेंटेन करावा लागेल. सोबतच याचा एक विशिष्ट ड्रेस कोडही असेल. या क्लासेसमधून जी मुलं पुढे येतील, पुढे जाऊन त्यांना शाळेकडून स्टेट आणि नॅशनल करता पाठवलं जाईल. सगळी मुलं खुश होऊन टाळ्या वाजवू लागतात. घरी पोहोचल्यावर गट्टू म्हणतो, आई तुला मला आणि चिंकीला स्विमिंग कॉस्ट्युम घ्यावा लागणार आहे. आमच्या हॉबीज क्लासेसमध्ये स्विमिंग क्लास सुद्धा दर शनिवारी होणार आहे. वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. स्विमिंग आरोग्यासाठी खूप चांगलं असतं, त्यामुळे शरीराची हाडं मजबूत होतात. पण चिंकी उदास उभी असते. जणू ती स्विमिंग क्लाससाठी अजिबात उत्साही नव्हती. काय झालं बाळा, तू शांत का आहेस? तू खुश नाही दिसतेस. तुझ्यासाठीही स्विमिंग कॉस्ट्युम घ्यायचा आहे ना? आई, मला पाण्याची भीती वाटते. एवढ्या पाण्यामध्ये तर मी बुडूनच जाईन. काहीतरी कारण सांग. नाही, मला स्विमिंग क्लासला नाही जायचंय. भीती कशाची बाळा? अजिबात घाबरायचं नाही. जर भीती वाटते तर भीतीला सामोरं जायचं असतं, नाहीतर तू कधीच या भीतीमधून बाहेर पडणार नाही. नाही आई, मला स्विमिंग नाही करायचंय. मी बुडाले तर? आई हे ऐकून हसू लागते. काही होणार नाही तुला. तिथे तुला शिकवायला एक्सपर्ट असतील. चला तयार व्हा. बाबा ऑफिसमधून येताच बाजारात जाऊ स्विमिंग कॉस्ट्युम घेण्यासाठी. थोड्याच वेळात बाबा ऑफिसमधून येतात आणि सगळेजण बाजारात जातात. गट्टू, चिंकी, तुम्ही सारखा कॉस्ट्युम घ्या. कॉमन रंग काळा. हो आई, मला हा ड्रेस आवडला. हो आई, मलाही हा ड्रेस आवडला. अशा प्रकारे दोघेही स्विमिंगचे कॉस्ट्युम्स घेऊन येतात आणि घरी येऊन चेक करतात. शनिवारचा दिवस उजाडतो आणि चिंकी पुन्हा पुन्हा शाळेला सुट्टी घेण्याचा बहाणा शोधत असते. आई, माझं डोकं दुखतंय. दांडी मारू का? काहीच कारण चालणार नाही चिंकी. शाळेत जा आणि तुझ्या भीतीशी लढ. बघच, एक दिवस तू सगळ्यात चांगलं स्विमिंग करशील. तेवढ्यात गट्टू चिंकीवर हसू लागतो. डरपोक डरपोक डरपोक. असं नाही बोलू गट्टू. तिला हिम्मत दे. जर ती आज घाबरली तर नेहमीच घाबरेल. शाळेत तिची काळजी घे. थोड्या दिवसांच्या प्रयत्नामुळे सगळं ठीक होईल. ठीक आहे आई. दोघेही शाळेत पोहोचतात. रेग्युलर क्लासेस संपल्यानंतर सगळी मुलं स्विमिंगच्या एरियामध्ये येऊन पोहोचतात. वेलकम क्लास. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळेजण स्विमिंग कॉस्ट्युम घालून या. मागे चेंजिंग रूम आहे. बंटी, गट्टू, गुड्डी आणि चिंकी सगळे स्विमिंग कॉस्ट्युम घालून येतात. किती गोड रंग आहे तुझ्या ड्रेसचा चिंकी. तुझा ड्रेस सुद्धा खूप मस्त आहे गुड्डी. यानंतर टीचर सगळ्यांना रांगेत उभे राहायला सांगतात. स्विमिंगसाठी सगळ्यात आवश्यक असतं श्वासावर नियंत्रण असणं. याचं कारण असं की तुम्हाला जास्त वेळ पाण्यामध्ये राहण्याची वेळ पडली तर तुमचा श्वास फुलू नये, यासाठी प्राणायाम करायचा असतो, जो तुम्हाला योगा क्लासमध्ये शिकवला जातो. आज तुम्हा सगळ्यांना स्विमिंग पूलमध्ये जायचंय आणि थोड्या थोड्या वेळ राहायचंय. एक असिस्टंट येऊन सगळ्या मुलांना स्विम टायर घालायला शिकवतो. एक एक करून सगळी मुलं पाण्यात उडी मारतात. पण चिंकी भीतीने मात्र तिथेच राहते. काय झालं चिंकी, तू पाण्यात का जात नाहीयेस? मला भीती वाटतेय सर. घाबरायचंय काय चिंकी? काही होणार नाही. तुला टायरही बांधला आहे. तू आरामात पाण्यामध्ये जा. माझा असिस्टंट सुद्धा तुझ्याकडे लक्ष द्यायला आहे.
बाकी मुलंही चिंकीला सारखी आवाज देत असतात. चिंकी घाबरू नकोस, आम्ही सगळे पाण्यातच आहोत. हो चिंकी, घाबरू नको, खूप मस्त वाटेल तुला. चिंकी ये ना पाण्यामध्ये, ये ग चिंकी ये. गट्टू पाण्यातून बाहेर येतो आणि चिंकी जवळ जाऊन तिला म्हणतो, चल चिंकी, मी तुला घेऊन जातो. घाबरायचं काहीच कारण नाही, फक्त तुझे डोळे बंद कर. गट्टू चिंकीचा हात पकडून तिला पूलमध्ये घेऊन जातो. पाणी खूप थंड आहे. आता हळूहळू मी तुझा हात सोडतोय. तू घाबरू नकोस आणि हळूहळू तुझे डोळे उघड. चिंकी जेव्हा डोळे उघडते तेव्हा सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. चिंकी चिंकी चिंकी. चिंकी सुद्धा खुश होऊन जाते. टीचर म्हणतात, बघा मी म्हणालो होतो ना घाबरायचं नाही म्हणून. छान वाटतंय ना तुला? हो सर. आजच्या पुरतं बस एवढंच. फक्त हे लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा श्वासासाठी प्राणायाम करत राहा. ओके टीचर. पूर्ण आठवडाभर मुलं YouTubeवर स्विमिंगचे व्हिडिओ पाहतात. यावेळी चिंकी इतर मुलांच्या अगोदरच पाण्यात उडी मारते. हे बघून सगळेजण खुश होतात. टीचर म्हणतात, आज तुम्हाला पाण्यात लेग्स मारणे आणि हँड मुवमेंट्स कशा करायच्या ते शिकवणार आहे. ओके टीचर. आता साऱ्या मुलांना या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं आहे. चला बघूयात कोण अगोदर पोहोचतंय ते. आणि सगळी मुलं प्रयत्न करू लागतात. वा चिंकी, खूप छान करतेयस तू. आणि अशा प्रकारे दर शनिवारी स्विमिंग क्लास सुरू राहत असतो. आणि चिंकी इतर मुलांपेक्षा खूप लवकर आणि छान स्विमिंग शिकते. तू आपल्या भीतीवर मात केलीस चिंकी. आणि तू सगळ्यात छान प्रदर्शन केलं आहेस. त्यामुळे शाळेनं हे ठरवलं आहे की शाळेच्या होणाऱ्या कॉम्पिटिशनमध्ये तुलाही घेतलं जावं. आणि दुसरा नंबर आला आहे बंटीचा. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागतात. आई, शालेय स्तरावर माझी निवड झालीये. बघ, म्हटलं होतं ना मी, तू सगळ्यात चांगलं पोहशील. तू तुझ्या भीतीवर विजय मिळवलास. तुला माहिती आहे, पहिल्या दिवशी तर चिंकी पाण्यात उतरायला घाबरली होती. हो, सरांनी सांगितलं होतं मला. पण आज ती जिंकलीये. म्हणून मी नेहमी सांगते, नेहमी असं काम करावं ज्याची आपल्याला भीती वाटते. भीती आपोआपच पळून जाईल. आणि चिंकी पळतच जाऊन आईला मिठी मारते. आई. खरा अभ्यास. टिंकू आणि रिंकी दोघंही जुळे भाऊ बहीण होते. एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत होते. दोघंही अभ्यासात हुशार होते. पण टिंकू नेहमीच जास्त मार्क मिळवायचा. ह्यावेळी जेव्हा दोन्ही लहान मुलांनी सायकलीचा हट्ट धरला तेव्हा वडिलांनी एक अट ठेवली. माझ्याकडे एकच सायकल आणायचं बजेट आहे. तुम्हा दोघांमधून जो क्लासमध्ये टॉप करेल फक्त त्यालाच सायकल मिळेल. बाबांचं बोलणं ऐकून दोन्ही लहान मुलं जोरात अभ्यासाला लागले. पण टिंकू जरा जास्तच स्मार्ट होता. त्याला माहित होतं की सगळ्यात जास्त मार्क्स कसे मिळवायचे. तो फक्त तेवढंच वाचायचा जेवढं परीक्षेत येणार आहे. आणि इकडे रिंकीला अभ्यासाची आवड होती. ती पूर्ण पुस्तकं वाचून काढायची. तू बघच, सायकल तर मलाच मिळणार आहे. तू एवढं वाचतेस ना, त्याचा उपयोग होणार नाहीये. एक्झाम मध्ये हे सगळं येणार नाहीये. तुला कसं माहिती? अगं, हे बघ, मागल्या 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर्स दिलेत मला ट्युशनच्या सरांनी. नेहमी यातूनच क्वेश्चन्स रिपीट होतात. ठीक आहे, पण मला नाही घ्यायचा कोणता शॉर्टकट. एक्झामला जे पण येईल बुक्स मधूनच येईल ना. मला अभ्यास करू दे, डिस्टर्ब नको करू. दोघांनी पण आपल्या आपल्या पद्धतीने अभ्यास केला. फायनली परीक्षा झाली. ये, परीक्षा संपली, मस्ती सुरू. काही दिवसातच रिझल्ट जाहीर झाला. आणि तेच झालं जसं नेहमी व्हायचं. टिंकूने टॉप केलं आणि रिंकी सेकंड आली. ये, आता मला सायकल मिळणार. हुर्रे! टिंकूला सायकल मिळाली. तो खूप खुश झाला. हे घ्या, पण लक्षात ठेवा ही तुमच्या दोघांची सायकल आहे. रिंकीला पण चालवू दे हा. पण टिंकू आता कोणाचं ऐकणार होता. तो तर सायकल घेऊन फरार झाला.
त्याच दिवशी संध्याकाळी टिंकू आणि रिंकीचा रिझल्ट चांगला लागल्याने सगळं कुटुंब बाहेर जेवायला गेलं. जेवण झाल्यावर हॉटेलमधून बाहेर पडत असताना अचानक 2 लोक त्यांच्या समोर माईक आणि कॅमेरा घेऊन समोर उभे राहिले. आम्ही लोक G1 सायकलचं प्रमोशन करत आहोत. मुलांसाठी एक छोटासा क्विज आहे. जर सगळी प्रश्न बरोबर दिली तर G1 ची टॉप मॉडेलवाली सायकल प्राइज मध्ये मिळेल. आणि त्याचबरोबर ही नवीन बॅग आणि बॉटल पण. दोन्ही मुलांनी क्विझमध्ये भाग घेतला. क्विझमध्ये जे प्रश्न होते ते सगळे त्यांच्या पुस्तकातलेच होते, पण एक्झाम पेपर्सपेक्षा अगदीच वेगळे. रिंकीने पुस्तकं अगदी नीट वाचली होती, त्यामुळे तिने अगदी थोड्याच वेळात सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली. हे घ्या अंकल, मी सगळे क्वेश्चन सोडवले. वा रिंकी, वेळेआधीच करून दाखवलंस. व्हेरी गुड. टिंकूने खूप प्रयत्न केला, पण त्याला त्या प्रश्नांची उत्तरं येत नव्हती. शेवटी टिंकूने पेपर परत दिला. दोघांचे पेपर्स बघितल्यावर ऑर्गनायझर्सनी विनर घोषित केला. आणि या क्विज मध्ये 100% उत्तरासोबत विजेता आहे रिंकी. रिंकीला प्राइजमध्ये सायकल मिळाली आणि सोबतच बाकीचे गिफ्ट सुद्धा. आणि टिंकूला मिळाली एक शिकवण. टिंकूला आता कळलं होतं की आपण फक्त मार्कांसाठीच अभ्यास करायचा नसतो, तर नॉलेज मिळवण्यासाठी सुद्धा आपण अभ्यास करायला हवा. लाल रंगाची गाडी. कोणे एकेकाळी एका शहरामध्ये गट्टू नावाचा 6 वर्षाचा मुलगा त्याच्या आई बाबा आणि आजोबांसोबत राहत होता. गट्टूचा एक बंटी नावाचा मित्र होता. त्याचे बाबा खूप श्रीमंत होते. ते नेहमी बंटीला नवनवीन खेळणी आणून द्यायचे. परंतु गट्टूचे आई वडील खूप गरीब होते. त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते की ते गट्टूला रोज नवनवीन खेळणी घेऊन येऊ शकतील. म्हणून गट्टूच्या जवळ केवळ एकच जुनाट खेळण्यातील गाडी होती. एके दिवशी गट्टू शाळेमधून परत येत होता. तेवढ्यात त्याला त्याच्या घराच्या जवळ एक खूप सुंदर लाल रंगाची खेळण्यातील गाडी पडलेली दिसली. गाडी बघून त्याने विचार केला, अरे एवढी सुंदर गाडी, ही गाडी कोणाची आहे? तो गाडीजवळ गेला आणि त्याने गाडी उचलली. मग त्याने इकडे तिकडे पाहिले तर त्याला कोणीही दिसले नाही. इथे तर कोणीही नाहीये. ही गाडी मीच का नको ठेवून घेऊ, आणि जेव्हा कोणी ही गाडी शोधत येथे येईल तेव्हा मी त्याला त्याची गाडी परत देऊन टाकीन. असं विचार करून तो गाडीला स्वतःच्या घरी घेऊन आला. आता गट्टू रोज शाळेमधून आल्यावर त्या गाडी सोबत खेळू लागला. हळूहळू गट्टू सुद्धा हे विसरला की ही गाडी त्याची नाहीये. असेच बरेच दिवस निघून गेले आणि एके दिवशी गट्टू त्याच्या घराच्या बाहेर बसला होता. तेव्हा तेथून 2 मुले चिंटू आणि पिंटू जात होते. तुला माहित आहे पिंटू, माझे बाबा माझ्यासाठी एक लाल रंगाची खूप मस्त गाडी घेऊन आले होते, पण माहित नाही ती माझ्याकडून कुठे हरवली. हरवली? पण कशी? माहित नाही. मी तर तिला घेऊन ह्याच गल्लीमधून माझ्या काकांच्या घरी चाललो होतो. तिकडे पोचल्यावर मी माझी पिशवी चेक केली तर माझी पिशवी उघडलेली होती. मग तर नक्कीच तुझी गाडी पडली असेल. त्या दोघांचे बोलणे ऐकून गट्टूला समजले की त्याला जी लाल रंगाची गाडी त्याच्या घराच्या बाहेर मिळाली होती ती चिंटूची होती. मी तर विसरलोच की एका दिवशी मला ही गाडी परत करावीच लागेल. मग त्याने दुःखी मनाने गाडी उचलली आणि तिला घेऊन चिंटूच्या घराकडे चालू लागला. चिंटूच्या घराजवळ पोचल्यावर त्याने बघितले की चिंटू त्याच्या घराबाहेर बसून बऱ्याच खेळण्यासोबत खेळत आहे. हे बघून तो बोलला, अरे ह्या चिंटूकडे तर इतक्या मस्त मस्त गाड्या आहेत आणि माझ्याकडे केवळ एकच गाडी आहे आणि ती पण इतकी जुनी. जर मी ह्याला ही लाल गाडी दिली नाही तरीही ह्याला काहीही फरक पडणार नाही, म्हणून ही लाल गाडी मीच ठेवून घेतो. असा विचार करून तो त्या गाडीला परत त्याच्या घरी घेऊन आला. त्याच दिवशी संध्याकाळी त्याचे आजोबा नेहमीप्रमाणे त्याच्याकडून शाळेचा होमवर्क करून घेत होते. हाव करणे वाईट आहे. गट्टू, तुला माहिती आहे का हाव काय असते?
नाही आजोबा. हाव म्हणजे कोण्या दुसऱ्याच्या गोष्टीला आपली गोष्ट समजणे. पण आजोबा, जर आपल्याला एखादी गोष्ट आवडली आणि आपल्याला वाटत असेल की ती गोष्ट आपली व्हावी, तर त्यामध्ये वाईट काय आहे? वाईट ती गोष्ट मिळवण्याचा मार्ग असते. ते कसे काय? ते असे की सगळ्यात आधी आपल्याला मनामध्ये हाव सुटते, मग ती हाव पूर्ण करण्यासाठी आपण वाईट मार्गांचा अवलंब करतो, जसे की चोरी, आणि मग त्या लहानशा हवेमुळे आपण चोर बनतो. आणि कारण की सर्व वाईट गोष्टींची सुरुवात कुठे ना कुठेतरी हवेपासूनच होते, म्हणून हाव सर्व वाईट गोष्टींमध्ये सर्वात वाईट आहे. आजोबा बरोबर बोलत आहेत. हवेमुळेच मी चिंटूची गाडी माझ्याकडेच ठेवून घेतली आणि मी चोर बनलो. असा विचार करून तो लगेच गाडी घेऊन चिंटूच्या घरी गेला आणि त्याने गाडी चिंटूला परत केली. अशा प्रकारे आजोबांच्या बोलण्यामुळे चिंटूला हाव म्हणजे काय ते समजले आणि मग त्याने परत कधीही हाव ठेवून कोणतेही चुकीचे काम केले नाही. इमानदारीचं बक्षीस. अनेक वर्षांपूर्वी कोण्या एका शहरामध्ये गट्टू त्याच्या गरीब आई बाबांसोबत राहत होता. गट्टू दुसऱ्या इयत्तेमध्ये शिकत होता. त्याला शिकायला तर आवडतच होतं, त्याचबरोबर त्याला वेगवेगळ्या नक्षी असलेल्या पेन्सिल आणि रंगीबिरंगी रबर सुद्धा आवडायचे. दुसऱ्या मुलांकडील रंगीबिरंगी पेन्सिल आणि रबर बघून त्याला सुद्धा तशा पेन्सिल आणि रबर घ्यावेसे वाटत. आई, मला सुद्धा बाकी मुलांप्रमाणे रंगीत पेन्सिल आणि रबर पाहिजे. पण पैसे नसल्यामुळे आई बाबा त्याला नाही म्हणत. बाळा, तशा पेन्सिल आणि रबर खूप महाग असतात आणि आपल्याकडे इतके पैसे नाहीयेत. म्हणून आता गट्टूने आई बाबांकडे रबर आणि पेन्सिल मागणं बंद केलं होतं. परंतु तो असा नेहमी विचार करायचा की एक दिवस माझ्याकडे सुद्धा खूप सारे छान छान पेन्सिल आणि रबर असतील. असेच बरेच दिवस निघून गेले. एके दिवशी तो शाळेमधून परत येत होता. तेवढ्यात त्याला शाळेच्या मागच्या रस्त्यावर 3 रंगीबिरंगी पेन्सिल आणि 3 रंगीबिरंगी रबर दिसले. अरे वा, हे पेन्सिल आणि रबर तर खूप मस्त आहेत, असं म्हणून त्याने ते उचलले. वा, या रबर मधून तर सुगंध पण येतोय. पण हे आहेत कोणाचे? त्याने आजूबाजूला बघितलं तर कोणीच दिसलं नाही. इथे तर कोणीच दिसत नाहीये. मीच हे का ठेवून नको घेऊ? असा विचार करून त्याने ते आपल्या दप्तरात ठेवले आणि परत घरी गेला. संध्याकाळी तो गृहपाठ करायला लागला. तेवढ्यात माझ्याकडे तर नवीन सुगंधित पेन्सिल आणि रबर पण तर आहेत. आज मी त्यानेच गृहपाठ करेन. असा विचार करून त्याने त्याच्या बॅग मधून ते पेन्सिल आणि रबर काढले आणि गृहपाठ करू लागला. तेव्हा अचानक आई त्याच्या जवळ आली. गट्टू, काय करतोयस? आई, मी ह्या पेन्सिलने आणि सुगंधी रबरने शाळेचा गृहपाठ करतोय. पण ही पेन्सिल आणि रबर तुझ्याकडे कसे आले? आई, आज जेव्हा मी शाळेतून घरी येत होतो तेव्हा शाळेच्या मागच्या रस्त्यावर मला अशा 3 पेन्सिल आणि 3 रबर मिळाले. आणि तू हे ठेवून घेतलेस? हो आई. ही चुकीची गोष्ट आहे गट्टू. तू ह्यांना तुझ्याजवळ ठेवायला नको होतस. पण आई, तिथे कोणीच नव्हतं. हे नक्कीच शाळेतून बाहेर पडताना एखाद्या मुलाच्या दप्तरातून पडले असतील. तू हे उद्याच शाळेत मुख्याध्यापकांना देऊन टाक. आई, पण हे खूप मस्त आहेत आणि मला अशाच पेन्सिल आणि रबर पाहिजे होते. गट्टू, आपण कधीही कोणत्याही गोष्टीची हाव नाही केली पाहिजे आणि नेहमी इमानदारपणे वागलं पाहिजे. आणि असंही तुझ्या नशिबात जर अशा रंगीबिरंगी रबर आणि पेन्सिल असतील तर तुला कधी ना कधी त्या मिळतीलच. आईने समजावल्यावर गट्टूने मान्य केलं. ठीक आहे आई. दुसऱ्या दिवशी गट्टू त्या 3 पेन्सिल आणि 3 रबर घेऊन मुख्याध्यापकांच्या ऑफिसकडे गेला आणि त्याने त्यांना सांगितलं, मुख्याध्यापक सर, या पेन्सिल आणि रबर मला शाळेच्या मागच्या रस्त्यावर मिळाले होते. हे तुमच्याकडे ठेवून घ्या आणि ज्याचे असतील त्याला देऊन टाका. ठीक आहे गट्टू, हे तू खूप चांगले काम केलेस. सर्वांनी तुझ्यासारखे इमानदार बनले पाहिजे. मुख्याध्यापकाचं बोलणं ऐकून गट्टू खूप खुश झाला आणि तिथून निघून गेला.
मुख्याध्यापकांनी शिपायाला बोलवून म्हटलं, तू सगळ्या वर्गामध्ये जाऊन असे सांग की कोणाला तरी 3 सुंदर पेन्सिल आणि 3 सुवासिक रबर मिळाले होते. त्याने ते माझ्याकडे जमा केले आहेत. म्हणून ते ज्या कोणाचे आहेत त्याने सुटण्यापूर्वी येऊन माझ्याकडून घेऊन जा. शिपायाने असंच केलं. जेव्हा ही गोष्ट गट्टूच्याच वर्गात शिकणाऱ्या पिंटूला समजली तेव्हा त्याने विचार केला, त्या तर माझ्याच पेन्सिल आणि रबर आहेत. मी लगेचच जाऊन ते मुख्याध्यापक सरांकडून घेतो. तो वर्गाच्या बाहेर आला आणि मुख्याध्यापक सरांच्या ऑफिसकडे चालू लागला. तो मुख्याध्यापकांच्या ऑफिसकडे जातच होता तेवढ्यात त्याने विचार केला, मी तर हरवलेल्या पेन्सिल आणि रबर मिळण्याची आशाच सोडली होती, परंतु ते सर्व तर मला इतक्या सहज मिळाले. असा विचार करून तो मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये गेला. मुख्याध्यापक सर, त्या माझ्या पेन्सिल आणि रबर आहेत. ठीक आहे पिंटू, तर घे तुझे पेन्सिल आणि रबर. हरवलेली पेन्सिल आणि रबर बघून पिंटूच्या मनात हाव सुटली. त्याने विचार केला, जर मला पेन्सिल आणि रबर वापस मिळतच आहेत तर मी 3 पेन्सिल आणि 3 रबर का घेऊ? मी तर 5 पेन्सिल आणि 5 रबर घेईन. आणि त्याने मुख्याध्यापक सरांना सांगितलं, मुख्याध्यापक सर, या तर फक्त 3 पेन्सिल आणि 3 रबर आहेत, परंतु माझे तर 5 पेन्सिल आणि 5 रबर हरवले होते. काय? हो मुख्याध्यापक सर, माझ्यासोबत फसवणूक झालेली आहे. हे ऐकल्यावर मुख्याध्यापकांना खूप राग आला. त्यांनी लगेचच शिपायाला बोलवलं. राजू, लवकर गट्टूला बोलवून आण. शिपाई लगेचच गट्टूला बोलावून घेऊन आला. मुख्याध्यापकांनी गट्टूला विचारलं, गट्टू, तुला किती पेन्सिल आणि रबर मिळाले होते? सर, मला 3 पेन्सिल आणि 3 रबर मिळाले होते. पण पिंटू तर म्हणतोय की त्याचे 5 पेन्सिल आणि 5 रबर हरवले होते, तर बाकीचे 2 पेन्सिल आणि 2 रबर कुठे गेले? मला माहित नाही सर, मला जेवढे मिळाले होते ते सर्व मी तुम्हाला दिले. तेवढ्यात पिंटू बोलला, सर, हा खोटं बोलतोय. नक्कीच ह्याने बाकी पेन्सिल आणि रबर स्वतःकडे ठेवून घेतले आहेत. नाही सर, मी खरं बोलतोय. आणि जर मला पेन्सिल आणि रबर चोरायचेच असते तर मी सगळेच पेन्सिल आणि रबर ठेवून घेतले असते. तुम्हाला 3 पेन्सिल आणि रबर तरी परत का केले असते? आम्हाला काय माहित तू असं का केलंस? तेवढ्यात मुख्याध्यापक त्या दोघांना शांत करत बोलले, गट्टू बरोबर बोलतोय. जर त्याला पेन्सिल आणि रबर ठेवायचेच असते तर त्याने काहीच परत केले नसते आणि सगळेच ठेवून घेतले असते. सर, पण माझ्या पेन्सिल आणि रबर. पिंटू, तुझ्या 5 पेन्सिल आणि 5 रबर हरवले होते. याचा अर्थ असा आहे की गट्टूला जे 3 पेन्सिल आणि 3 रबर मिळाले होते ते तुझे नाही आहेत. आणि कारण की अजून कोणीही या पेन्सिल आणि रबर घेण्यासाठी आलेले नाही, म्हणून गट्टूच्या इमानदारीने खुश होऊन मी ह्या 3 पेन्सिल आणि 3 रबर मी गट्टूलाच देतो. हे ऐकून गट्टू खूप खुश झाला. त्याने पुढे होऊन मुख्याध्यापकांकडून त्या पेन्सिल आणि रबर घेतले. धन्यवाद सर. पण पिंटू हे बघून खूप दुःखी झाला. त्याला माहित होतं की त्याच्या समोर त्याच्या पेन्सिल आणि रबर कोणा दुसऱ्याला दिले जात होते. परंतु त्याला हेही माहित होतं की जर आता त्याने खरं सांगितलं तर मुख्याध्यापक सर त्याला खूप मोठी शिक्षा देतील. म्हणून शांतपणे उभं राहून तो ते सर्व बघत बसला. हवेमुळे मी हे काय केलं? अशा प्रकारे गट्टूला त्याच्या इमानदारीचं बक्षीस मिळालं आणि पिंटूला त्याच्या हावेची शिक्षा. तर मुलांनो, या गोष्टीमधून आपल्याला अशी शिकवण मिळते की आपण कधीही हाव करू नये. सर्दी, ताप. मान्सून सुरू झाला होता आणि पाऊस थांबतच नव्हता. गट्टू, चिंकी आणि आई बाल्कनीत बसून पाऊस पाहत होते. आई, बघ ना, किती मस्त पाऊस पडतोय. मलाही पावसात भिजावंसं वाटतंय. हो गट्टू, तू अगदी माझ्या मनातलं बोललास. मलाही खूप इच्छा होतीये पावसात भिजायची. नाही मुलांनो, वातावरण बदलतंय. अशात जर तुम्ही पावसात भिजलात तर तुम्हाला सर्दी होईल आणि तापही येईल. बघा बरं, सगळीकडे सर्दी ताप झालाय. अगं आई, प्लीज ना, आम्ही फक्त 10च मिनिटं भिजू, प्लीज. हो आई, आम्ही लवकर येऊ. फक्त 10च मिनिटं भिजू. इतक्या लगेच थोडी आम्हाला सर्दी ताप होणार आहे. गट्टू, चिंकी, फक्त 1 मिनिटही पुरेसा आहे ताप येण्यासाठी. माझं ऐका, हट्ट करू नका. आई गट्टू, चिंकीला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण ते ऐकतच नाहीत. ते आपला हट्ट पुरा करतात आणि पावसात भिजायला निघून जातात.
चिंकी, मला थोडी थंडी वाजतीये. हो गट्टू, मला सुद्धा कसं तरी तापासारखं वाटतंय. अरे बाबा, आपल्याला सर्दी तर नाही ना झाली? असं नको बोलू गट्टू, आई आपल्याला खूप बोलेल. आता काय करायचं चिंकी? आईला तर समजेलच ना आपल्याला सर्दी ताप झालाय. दोघेही आपसात खुसूर करत असतात की तेवढ्यात तिथे आई येते. काय झालं गट्टू चिंकी? इतकं हळूहळू काय बोलताय? अरे काहीच नाही. काहीच तर नाही. सर्दीमुळे गट्टूचा आवाज जरा खराब झाला होता आणि त्याचा आवाज बदलला होता. जसं तो आईशी बोलला, आई समजून गेली की त्याला सर्दी झालीये. बघितलं, मी नाही म्हटलं होतं ना पावसात भिजायला. आता झाली ना सर्दी तुम्हाला? आता सांगा काय करायचं? सॉरी आई, आमच्या दोघांकडून मोठी चूक झाली. हो आई, आम्ही तुझं ऐकायला हवं होतं. आम्ही आमच्या हट्टामुळे आमची तब्येत बिघडवून घेतली. हो गट्टू, असं तर आपण उद्या शाळेत नाही जाऊ शकणार. उद्या तर गणिताचा महत्वाचा तास आहे, ते पण बुडणार आपलं. थोड्या वेळच्या मजेसाठी आपण इतकं नुकसान करून घेतलं. अरे मुलांनो, तुम्ही इतकाही ताण नका घेऊ, मी आहे ना. चला ठीक आहे, तुमच्याकडून चूक झाली, पण आता मला प्रॉमिस करा की ह्या पुढे तुम्ही माझं नेहमी ऐकाल, तरच मी तुम्हाला तुमच्या सर्दी तापाचं औषध सांगेन. प्रॉमिस आई. पण आई, आता तू लवकर आम्हाला सांग की आम्ही काय करू ज्यामुळे आमची तब्येत बरी होईल. हो आई, प्लीज लवकर सांग ना, मला खूप काळजी वाटतेय. मुलांनो, मी तुमच्यासाठी माझा स्पेशल सर्दी तापाचा काढा बनवते, ज्यामुळे सकाळपर्यंत तुमची सर्दी एकदम गायब होऊन जाईल. काय खरंच आई? असा काही काढा असतो का? तर काय चिंकी, आई आहे तर सगळं शक्य आहे. आईचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी सुटकेचा निश्वास टाकतात. ठीक आहे आई, मग वेळ का घालवायचा? तू लवकर आमच्यासाठी तुझा स्पेशल काढा बनव ना. परत एकदा सॉरी आई, आता परत आम्ही भिजण्यासाठी हट्ट नाही करणार. काही हरकत नाही गट्टू चिंकी, मला आनंद ह्याचा आहे की तुम्हाला तुमची चूक समजली. फक्त 10 मिनिटं थांबा, मी लवकर तुमच्यासाठी काढा बनवून आणते. असं म्हणून आई पटकन किचनमध्ये जाते आणि आपला स्पेशल काढा बनवू लागते. थोड्या वेळाने काढ्याचा सुगंध सुटतो. आई गट्टू चिंकीला काढा आणून देते. हे बघा मुलांनो, हा काढा थोडासा कडू आहे, पण ह्यामुळे तुमची सर्दी लवकर बरी होईल. गट्टू चिंकी खराब टेस्ट आहे हे ऐकून थोडेसे घाबरतात, पण ते हिम्मत करून सगळा काढा संपवतात. ह्याची चव तर अजिबात चांगली नाहीये. आई, पण मी माझा ताप घालवण्यासाठी हा सगळा संपवून टाकला. हो आई, मी सुद्धा माझा पूर्ण काढा संपवला. व्हेरी गुड मुलांनो, आता बघाच, सकाळपर्यंत तुम्ही एकदम फिट आणि फाईन होऊन जाल. अजिबात काळजी करू नका आणि आरामात झोपा. आईचं म्हणणं ऐकून सुद्धा गट्टू आणि चिंकीला जरा टेन्शन होत होतं की उद्या आपली शाळा मिस तर होणार नाही ना. ते आरामात पडून बोलत होते. चिंकी, तुला काय वाटतं? सकाळपर्यंत आपण बरे होऊ ना? माहित नाही गट्टू, पण माझा आईवर पूर्ण विश्वास आहे. जर ती म्हणालीये की तिच्या स्पेशल काढ्याने आपली तब्येत ठीक होऊन जाईल, तर ठीक होईल. हो चिंकी, चल आता वाट बघू आईच्या काढ्याच्या जादूची. मग ते दोघेही झोपतात. सकाळी सकाळी आई त्यांना उठवायला येते. गट्टू चिंकी, उठा बाळा. या बरं जवळ, बघू तुमची तब्येत कशी आहे. आई एक एक करून दोघांनाही तपासते आणि सुटकेचा निश्वास टाकते. तुम्हाला आता कसं वाटतंय? आई, मला आधीपेक्षा खूप बरं वाटतंय. हो आई, आता मलाही माझी तब्येत बरी वाटतेय. आता आम्ही आरामात शाळेत जाऊ शकतो. वा बाई, तुझा जादूचा काढा तर कमाल होता. एका रात्रीतच आमची सर्दी गायब झाली. हो मुलांनो, आई अशीच जादू करते आपल्या मुलांसाठी. चला आता लवकर तुम्ही तयार व्हा आणि शाळेत जा. आता आरामात तुम्ही तुमच्या गणिताच्या तासाला जा, ठीक आहे? हो आई. गट्टू आणि चिंकी गेले अम्युजमेंट पार्क. गट्टू आणि चिंकी आपल्या रूम मध्ये पडले होते आणि गप्पा मारत होते. समोर टीव्हीही चालू होता. गप्पा मारता मारता गट्टूचं लक्ष अचानक टीव्हीवरच्या ऍडव्हर्टाइजमेंट वरती जातं. वाव चिंकी, बघ ना, किती मोठा अम्युजमेंट पार्क आहे.
हो गट्टू, शहरात नवीन सुरू झालाय वाटतं. बघ ना चिंकी, आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर संपत आल्या आहेत. यावेळेस तर आपण कुठेच फिरायला जाऊ शकलो नाही. चल ना, आपण आईबाबांना सांगू इथे घेऊन जायला. हो गट्टू, खरं बोलतोयस तू. बाबांना अचानक ऑफिसमध्ये एक्स्ट्रा काम मिळालं आणि त्यामुळेच आपण ह्या वेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीत घरीच राहिलो. कुठेच जायला नाही मिळालं. जेव्हा सगळी मुलं शाळेमध्ये परत येतील तेव्हा त्यांच्याजवळ किती गोष्टी असतील ना सांगायला. ते कुठे कुठे फिरायला गेले होते, किती मजा केली होती आणि आपण फक्त बोर झालो. असं नको बोलूस गट्टू. चल एकदा परत जाऊन आईशी बोलूयात. ठीक आहे, चल एकदा परत मिळून प्रयत्न करू. यानंतर दोघही गट्टू आणि चिंकी आईकडे जातात. आई रूम मध्ये सफाई करत असते. गट्टू आईला पाहतो आणि चिंकीला काहीतरी इशारा करतो. चिंकी गट्टूचा इशारा समजते आणि दोघे मिळून रूम स्वच्छ करू लागतात. आई दोघांना बघून आश्चर्यचकित होते. अरे अरे, काय चाललंय हे? आज मी न सांगताच तुम्ही दोघं स्वच्छता करताय. काय झालं? काय हवंय तुम्हाला? अगं नाही ग आई, असं काही नाहीये. आम्ही दोघं शहाणी मुलं आहोत ना, म्हणून तुझी मदत करतोय. हो हो आई, अजून काय? ह्यानंतर जर तुला अजून काही काम असेल तर तू आम्हाला सांग. असंच दिवसभर गट्टू आणि चिंकी आईची मदत करतात आणि दुपार होते. चला मुलांनो, आता सांगून द्या तुमचं काय काम आहे माझ्याकडे. गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि विचार करू लागतात. अरे सांगा रे मुलांनो, काय आहे तुमच्या मनात? आम्हाला अम्युजमेंट पार्क मध्ये जायचंय आई. हो आई, आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या आहेत आणि ह्यावेळेस आपण कुठेच नाही गेलो. रविवारी तर बाबांना सुद्धा सुट्टी असेल, तर आपण किमान एक दिवस तरी फिरायला जाऊयात. प्लीज आई, प्लीज. मुलांचा हट्ट बघून आई विचारात पडते. थोड्या वेळ विचार करून ती म्हणते, अच्छा ठीक आहे मुलांनो, मी संध्याकाळी तुमच्या बाबांशी बोलते. पण तुम्ही दोघांनी असंच शहाण्या मुलांसारखं वागलं पाहिजे, ठीक आहे? हो हो आई, पक्का. आम्ही शहाण्या मुलांसारखंच राहू, हो ना चिंकी? मग काय, नक्कीच. आई हसते आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जाते. संध्याकाळी बाबा घरी येतात तेव्हा गट्टू चिंकी बाबांजवळ जातात. ओहो, आज तर मी खरोखर खूपच थकलोय. आज एवढं काम होतं ना ऑफिसला. हे घ्या बाबा, मी तुमच्यासाठी गार पाणी आणलंय. आणि बाबा या, मी तुमचं डोकं दाबून देते, त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. अरे काय भानगड आहे, आज माझी खूप सेवा होतीये. तेवढ्यात तिथे आई येते. ती बाबांकडे अम्युजमेंट पार्क बद्दल बोलणारच होती की बाबा म्हणतात, मुलांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक छान बातमी आहे. तुम्ही दोघं ऐकून खुश होऊन जाल. अच्छा, सांगा ना बाबा, काय चांगली बातमी आहे? अरे शहरात जो अम्युजमेंट पार्क उघडलाय ना नवीन, त्याची माझ्याकडे तिकीट्स आहेत. मी ऑफिसमध्ये जे एक्स्ट्रा काम केलं होतं त्यावर खुश होऊन ऑफिसनं मला हे गिफ्ट केलंय. हे ऐकून गट्टू आणि चिंकीच्या आनंदाला काही पारावारच उरला नाही. ते दोघही आनंदाने उड्या मारू लागतात. आई सुद्धा मुलांना बघून खूप खुश होते. तर ठीक आहे ना मुलांनो, या रविवारी आपण नक्की जाऊयात अम्युजमेंट पार्कला. हो बाबा, खूप मजा येईल. मी तर खूप एक्साइटेड आहे. ये! रविवार उजाडतो आणि सकाळी सकाळी आंघोळ करून गट्टू आणि चिंकी तयार होतात. आई स्नॅक्स पॅक करत होती आणि बाबांनी जी कार बुक केली होती त्याची सगळेजण वाट पाहत होते. सगळे खूप एक्साइटेड होते. थोड्याच वेळात बाबांनी मागवलेली कार तिथे येते आणि सगळेजण त्यात बसून अम्युजमेंट पार्ककडे निघतात. अम्युजमेंट पार्कला गेल्यानंतर जेव्हा बाबा तिथे तिकीट दाखवतात तेव्हा गट्टू आणि चिंकी, अरे वा चिंकी, बघ ना, ह्या अम्युजमेंट पार्क मध्ये किती राईड्स आहेत. कधी एकदा ह्या राईड्स वर बसेल असं झालंय. हो गट्टू, आपण दोघे या सगळ्या राईड्स वर बसू आणि खूप मजा करू. तेवढ्यात मागून आई आणि बाबा दोघे जण येतात आणि गट्टू चिंकीला म्हणतात, अरे गट्टू चिंकी, तुम्ही इथे का उभे आहात? चला आतमध्ये चला, तुमची प्रतीक्षा आता संपलीये. गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहून हसतात आणि सगळेजण अम्युजमेंट पार्क मध्ये आत जातात. गट्टू चिंकी रोलर कोस्टर, बंपर कार आणि अशाच बऱ्याच मजेदार राईड्स मध्ये फिरतात.
आणि त्यांना खूप मजा येते. बऱ्याच राईड्स फिरल्यानंतर गट्टू चिंकी आपल्या आईबाबांसोबत एका बेंचवर जाऊन बसतात आणि बाबा सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन येतात. हे घ्या गट्टू चिंकी, तुम्ही थकला असाल ना, हे थंड थंड आईस्क्रीम खा आणि खूप सारी एनर्जी मिळवा, म्हणजे तुम्ही अजून राईड्स करू शकाल. हो हो मुलांनो, बाबा बरोबर बोलतायत. गट्टू चिंकी हसतात आणि आईस्क्रीम खाऊ लागतात. तेवढ्या चिंकीला दूरवर एक मोठा टेंट दिसतो, ज्यावर लिहिलं होतं मॅजिक शो. चिंकी त्याला पाहून गट्टूला म्हणते, अरे गट्टू बघ ना, असं वाटतंय की त्या टेंट मध्ये काही मॅजिक शो होणार आहे. मला सुद्धा तिकडे जायचंय. हो हो चिंकी, तू बरोबर बोलतेस. चल बाबांना सांगू आपल्याला तिकडे जायचंय. गट्टू चिंकी बाबांना म्हणतात, बाबा आम्हाला तिकडे घेऊन जा ना, त्या टेंट मध्ये जिकडे मॅजिक शो होणार आहे, प्लीज. हो हो, का नाही, चला मुलांनो, चला आपण मॅजिक शो पाहूया. मग सगळेजण आपापलं आईस्क्रीम पटकन संपवतात आणि टेंटच्या दिशेने जातात. बाबा मॅजिक शोचे 4 तिकीट्स घेऊन येतात आणि जेव्हा गट्टू चिंकी एकत्र टेंटमध्ये जातात तेव्हा त्यांच्या तोंडून एकत्र बाहेर येतं, वाव आई बाबा, हा टेंट आतून किती मोठा आहे. हो आई, हा किती मोठा आहे. टेंटच्या आतमध्ये एक स्टेज होतं आणि त्याच्या 4 दिशांना सगळ्या खुर्च्या ठेवल्या होत्या. गट्टू चिंकी आईबाबांसोबत पुढच्या खुर्च्यांवरती जाऊन बसतात. चिंकी बघ ना, ही जागा किती जास्त अमेझिंग आहे. बघच तू, मॅजिक शो मध्ये खूप मजा येईल. बरोबर बोलतोयस गट्टू, इथे खरंच खूप मजा येणार आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे. तेवढ्यात स्टेजवर एक अंकल येतात, ज्यांनी ब्लॅक कलरचा सूट घातला होता आणि त्यांनी मॅजिकल हॅटही घातली होती आणि त्यांच्या हातात एक मॅजिकल स्टिकही होती. अरे वा चिंकी, बघ, मला तर वाटतं हाच जादूगर आहे आणि हाच आपल्याला जादू दाखवणार आहे. यांच्याकडे जादूची कांडी सुद्धा आहे. हो हो गट्टू, मला पण असंच वाटतंय. काय तुम्हाला सगळ्यांना टॉफीज आणि चॉकलेट्स आवडतात? गट्टू चिंकी सोबत तिथे जितकी मुलं होती ती सगळी जण हो म्हणतात. हे ऐकून मॅजिशियन हसतात आणि आपली मॅजिकल स्टिक हवेत उडवतात आणि तिथे चॉकलेट आणि टॉफीजचा पाऊस पडू लागतो. गट्टू चिंकी सुद्धा खूप सारे चॉकलेट्स गोळा करतात. त्यानंतर मॅजिशियन आपली स्टिक पुन्हा एकदा हवेत उडवतात आणि त्यांच्या हातामध्ये सुंदर फ्लॉवर्स येतात, ज्यांना तो स्टेजवरून घेऊन चिंकीला देतो. हे घे बेटा, हे तुझ्यासाठी आहे. थँक्यू सो मच जादूगर काका. चिंकी ती फुलं घेऊन खूप खुश होते. यानंतर जादूगार आपली टोपी काढतात आणि जेव्हा ती आपली स्टिक त्यावर फिरवतात तेव्हा त्या टोपीतून एक ससा बाहेर येतो. हे बघून सगळेजण टाळ्या वाजवतात. मॅजिक शो संपतो आणि गट्टू चिंकी आईबाबांसोबत त्यातून बाहेर येतात. तर मुलांनो सांगा, कसं वाटलं तुम्हाला अम्युजमेंट पार्क मध्ये येऊन? बाबा आई, थँक्यू सो मच आम्हाला इथे आणण्यासाठी. हो, आम्हाला खरंच खूप मजा आली. यानंतर सगळी फॅमिली आपल्या घरी जाण्यासाठी निघते. हाईड अँड सीक. गट्टू चिंकीचंही अगदी तुमच्यासारखंच रुटीन बनलं होतं. घरून शाळा, शाळेतून घरी आणि घरून पुन्हा ट्युशन. इकडे आई बाबांचेही तेच हाल होते. आई सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांसाठी पळायची आणि बाबा दिवसभर ऑफिसमध्ये असायचे. पण या संडेला असं काहीच होणार नव्हतं, कारण रविवारच्या सुट्टीने सगळ्यांचा मूड फ्रेश केला होता. आपण आज पूर्ण 1 आठवड्यानंतर सगळे एकत्र निवांत बसलो आहोत. आज तर मजाच येईल. मला तर असं वाटतं की आज आपण सगळ्या शेड्यूलला सुट्टी देऊन मजा करायला पाहिजे. आज आपण हाईड अँड सीक खेळूयात. काय आई, काय म्हणतेस? त्यात काय मोठी गोष्ट आहे? मी तर रोज हाईड अँड सीक खेळते आणि मला शोधणाराही कोणी नसतो. असं थोडीच आहे, शाळेतून घरी आल्यावर मी तुला शोधत येतोच ना. बाबा सांगा ना, खेळायचं? बघूयात. बाबा फक्त एवढंच म्हणाले आणि बिचाऱ्या गट्टू चिंकीचा मूड खराब झाला. गट्टू चिंकी लंच करून आपल्या खोलीकडे चालले होते तेव्हा त्यांच्या रूमच्या बाहेर बाबा उभे होते. मोबाईल मध्ये बिझी होते. गट्टू चिंकी त्यांच्याशी काही न बोलता पुढे जाऊ लागले. तेवढ्यात बाबा म्हणाले, अरे का जाताय? आपल्याला खेळायचंय ना? ये, तुम्ही खरं सांगताय? अरे हो बाबा. थँक्यू बाबा, पण आई कुठे आहे? तेवढ्यात पाठीमागून आई आली
आणि त्यांनी मुलांना धप्पा दिला. धप्पा. उह, आई, मी किती घाबरले होते. माझी बालमैत्रीण सुद्धा अशीच घाबरायची. ती बिचारी दुसरीकडे कुठेतरी बघायची आणि मी दुसरीकडून येऊन तिला धप्पा करायचे. अगं तू तुझं नको सांगूस. माझ्यासोबत खेळशील तर खेळायचीच नाहीस. अच्छा, असं काय करायचात? मी जेव्हा माझ्या मित्रांसोबत हाइड अँड सीक खेळायचो तेव्हा अशा अशा ठिकाणी लपायचो की काय सांगू. संध्याकाळ व्हायची तरी कोणी मला शोधू शकायचं नाही. आज सुद्धा मला कोणी शोधू शकत नाही. तुम्ही तुमचा सोडा, माझं ऐका. अरे आई बाबा, बस बस बस. किती ऐकवाल? आपल्याला खेळायचं सुद्धा आहे. अरे हो, चला चला, 2 वाजलेत. मला संध्याकाळी मीटिंगला पण जायचंय. चला सांगा, कोण लपणार आहे आणि कोण शोधणार आहे? गट्टू. गट्टू शोधेल सगळ्यांना. त्याचीच आयडिया होती नाही? ठीक आहे, मी शोधतो. तुम्ही सगळे लपा. 1 2. अरे चीटिंग, लपू तर दे. अच्छा अच्छा, जा. सगळेजण इकडे तिकडे पळाले आणि लपले. गट्टू काउंटिंग करत राहिला. 8 9 10. मी येतोय. याहू. गट्टू हळूहळू सगळ्यांना शोधू लागला. अगोदर तर त्याला कोणी नाही दिसलं. मग नंतर डायनिंग टेबलच्या खाली आई लपलेली दिसली. गट्टू शांतपणे तिच्याकडे गेला आणि म्हणाला, काय आहे तू? ही तुझ्या लपण्याची जागा? गट्टू, माझ्या बाळा, एक सिक्रेट सांगते. मला लपायला येतच नाही. एक काम कर, मला सोड आणि बाबांना पकड. त्यात चॅलेंज आहे. तुझ्या बाबांना सांगू नको आईने सांगितलं म्हणून. त्यांना सांग, आई मला अजून मिळालीच नाहीये, तुम्हीच मिळालात. गट्टू आईची मस्ती समजून गेला आणि चुपचाप निघून गेला. गट्टूच्या समोर प्रश्न होता की बाबांना कसं शोधायचं. कारण बाबांचं टॅलेंट तर लपण्यात आहे. त्यासोबत अलर्ट पण राहत होता. कारण चिंकी मांजरासारखी उडी मारून त्याला कधी धप्पा देऊ शकत होती. गट्टूने बाबांना खूप शोधलं पण ते तरीही सापडत नव्हते. आयडिया. गट्टूने फोन काढून बाबांना फोन केला. हा, हॅलो गट्टू, बोल, काय झालं? बाबा सापडले, बाबा सापडले. बाबा बऱ्याच सामान असलेल्या स्टोअर रूम मध्ये दबून लपलेले होते. गट्टू, ही चीटिंग आहे. तू कॉल केलास म्हणून मी पकडलो गेलो. नाही नाही, चूक तुमची आहे. तुम्हाला माहिती होतं ना आपण खेळतोय आणि खेळात तर काहीही होऊ शकतं. तुम्हाला सावध असायला हवं होतं ना. तुम्ही बाबांच्या रोलमधून बाहेरच पडू शकले नाहीत म्हणून सापडलात. हे ऐकून बाबा हसायला लागले. तेवढ्यात आई आली. पकडला गेलात ना, मला माहिती होतं. तुम्ही जास्त वेळ लपू शकत नाही. अगं, तू कशाला बाहेर आलीस? अगं, तुम्हाला वाचवलं तरी असतंस. बाबा, आई तर तुमच्या आधीच पकडली गेलीये. चला आता चिंकीला शोधा आणि हा राऊंड संपवा. ही चिंकी खूप चतुर आहे. सहजासहजी हाती लागणारच नाही. शेवटी मुलगी कोणाची आहे? चिंकी बेटा, अलर्ट राहा. बाबांच्या इज्जतीचा सवाल आहे. आणि अशा प्रकारे गट्टू चिंकीला शोधू लागला. खूप शोधून देखील गट्टूला चिंकी सापडत नव्हती. ही चिंकी तर खरंच खूप चालाक आहे. मला ही काहीतरी आयडिया करावी लागेल. कुठे लपू शकते चिंकी? रूम मध्ये? नाही नाही, बाथरूम मध्ये. तेवढ्यात गट्टूला जोरदार आयडिया येते. चटर पटर चिंकी खाते बटर चिंकी. फ्रीज मध्ये फ्लेवर्स मिळाले आणि कुठे जाईल चिंकी? काय वाटलं मी माझ्या बहिणीला शोधू शकत नाही? वाह गट्टू, खूप छान पहिला राऊंड क्लिअर केलास तू आणि खूप मजाही आली खेळून. मग काय तर. आणि हेही समजलं की बाबांना आता पहिल्यासारखं लपता येत नाही. हो, कामाचा ताण आणि मोबाईलचे ऍडिक्शन. पण आता दुसऱ्या राऊंड मध्ये बघ काय होतंय. आई, तू पण जरा किचन मधून बाहेर ये. इतरही जागा आहेत घरात लपण्यासाठी. आणि मी काय करू? हे ऐकून गट्टू हसत हसत म्हणाला, तू जशी आहेस तशीच राहा. तर ठीक आहे, सुरू करूयात नवीन राऊंड. चला, 1 2. अरे अरे, ऐका, तुम्ही सगळे लपा, मी शोधते तुम्हाला. गट्टूने आधी मला पकडलं होतं. तुम्ही आम्हाला शोधू शकणार नाही. आणि संध्याकाळ होईल आणि तुमची मीटिंग सुद्धा आहे. खराब मूड घेऊन जावं लागेल. नाही नाही, मीटिंग बिटिंग कॅन्सल. आज संडे यार, मजा येते. एन्जॉय करू दे. जा पोरांनो, लपा. 1 2 3.
बाकी सगळे लपायला पळाले आणि अशा प्रकारे दुसरा राऊंड सुरू झाला. ताईचं लग्न. गट्टू चिंकी शाळेतनं घरी आले तेव्हा मम्मी पप्पा हॉलमध्ये बसले होते. मम्मी फारच एक्साइटेड होती आणि पप्पा हसत हसत फोनवर बोलत होते. अरे नाही नाही निखिल, दोन्ही भावांना जावं लागेल, नाहीतर मालती ताई रागावतील. अरे तू काय बोलतोस यार, मुलं पण येतील ना सोबतीला, ते पण पाहतील ना की गावातलं लग्न कसं असतं ते. चल ठीक आहे, गट्टू चिंकी आलेत, मी तुझ्याशी नंतर बोलतो बरं. गट्टू चिंकीला समजतच नव्हतं की पप्पा कोणाच्या लग्नाबद्दल बोलत होते. आलात तुम्ही दोघं? ऐका, बाबा तुम्हाला काहीतरी सांगणार आहेत. ते ऐकल्यानंतर तुम्ही वेडे व्हाल, वेडे. असं म्हणताच आई हसू लागली आणि पप्पांनी गट्टू चिंकीला सांगितलं, गट्टू चिंकी, आमची एक मावस बहीण आहे मालती ताई, तिच्या मुलीचं लग्न आहे चित्रा दीदीचं. नाशिक जवळ पंचवटी गाव आहे छोटस, तिकडे तुम्हा दोघांना यायला आवडेल. मम्मी पप्पांना वाटलं होतं की लग्नाची ही बातमी ऐकल्यावर गट्टू चिंकी तर नाचू लागतील, पण असं काहीच नाही घडलं. गट्टू चिंकीने एकमेकांकडे पाहिलं आणि दोघंही काही न बोलता त्यांच्या रूमच्या दिशेने निघाले. अरे काय झालं? काहीतरी बोला. अरे मुलांनो, अरे हे तर सांगा की तुम्ही येणार आहात की नाही. सुधीर अंकल, मेघा आंटी, मुनमुन आणि बन्नी पण येणार आहेत. मला सर्वांच्या ट्रेनची तिकीट पण बुक करायची आहेत. खूप मजा येणार आहे. बाळांनो काहीतरी बोला रे. पण दोघेही काही न बोलता गुपचूप त्यांच्या रूमच्या दिशेने निघून गेले. आत गेल्यावर चिंकीने दरवाजा बंद केला आणि जसा दरवाजा बंद झाला गट्टू चिंकीने नाचत गात अख्खं घर डोक्यावर घेतलं आणि दोघांचा आवाज ऐकून बाहेर असलेल्या आई बाबांना काही कळेनासच झालं. आणि अखेरीस तो दिवस आला. गट्टू चिंकी, मम्मी पप्पा आणि सुधीर अंकलची अख्खी फॅमिली सकाळी सकाळी ट्रेन मध्ये बसून पंचवटीच्या दिशेने निघाले. गट्टू चिंकी आणि त्यांचे कझिन्स बन्नी आणि मुनमुन खिडकीपाशी बसले होते. ट्रेन जोरजोरात पळत होती आणि मुलं बाहेरचं निसर्ग दृश्य एन्जॉय करत होते. नदी, नाले, डोंगर आणि हिरवीगार शेत. जसं नाशिक शहर सुटलं, द्राक्षांच्या हिरव्यागार बागा दिसू लागल्या आणि हिरव्यागार द्राक्षांनी मुलांची मन सुखावली गेली. 10 वाजता सगळे पंचवटी स्टेशनला उतरले. स्टेशन फारच छोटस पण सुंदर होतं. पंचवटी गाव स्टेशन पासून फार जवळ होतं. मालती आत्याकडनं पाहुण्यांना स्टेशनवरून घरी आणण्यासाठी बैलगाडीची व्यवस्था केली गेली होती. बैलगाड्या फारच सुंदर रीतीने सजवल्या गेल्या होत्या. एका गाडीत गट्टू चिंकी मम्मी पापांच्या सोबत बसले आणि दुसरी बैलगाडी सुधीर अंकलच्या फॅमिलीला घेऊन मागोमाग येऊ लागली. गट्टू चिंकी पहिल्यांदा बैलगाडीत बसले होते. त्यांना फार मजा येत होती. त्यांचा गाडीवान फार जोरजोरात गाडी हाकत होता आणि गट्टू चिंकी बन्नी आणि मुनमुनच्या दिशेने पाहून हात हलवत होते. गावातल्या सुंदर सुंदर रस्त्यांवरून जात असताना बैलगाडी लग्नाच्या स्थळी पोहोचली तर तिथली व्यवस्था पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारून गेले. लग्नाचा मंडप फारच सुंदर होता. मंडपाखाली रंगीत संगीत कपडे घातलेले पाहुणे इकडे तिकडे पळत होते. वाद्य वाजवणारे शहनाई वादक खूप छान पद्धतीने वाजवत होते. फारच एनर्जेटिक आणि सुंदर वातावरण होतं. एक बाई खूप सजून धजून मंडपात इकडे तिकडे खूप पळापळ करत होती. पाहुण्यांची विचारपूस करत होती. मालती ताई, बाबांनी आवाज दिला आणि ती बाई सर्वांना बघत पळत पळत त्यांच्या दिशेला आली. ही होती पप्पांची मावस बहीण मालती ताई. आलात तुम्ही सगळे? आम्ही सगळे तुमचीच वाट बघत होतो माहितीये का. कसे आहात मुलांनो? चला फ्रेश व्हा आणि मंडपामध्ये येऊन बसा. नाश्ता पाणी पण करून घ्या. मग काय, सगळे लोक फ्रेश वगैरे होऊन नवीन नवीन कपडे घालून तयार होऊन मंडपामध्ये येऊन बसले. मग गाववाल्यांनी सगळ्यांना नाश्ता दिला. नाश्ता खूपच टेस्टी होता. चल मेघा, नाश्ता पाणी तर झालं. आता आपण मालती ताईंना जरा मदत करूया. आपण मुलीकडचे आहोत. वरात यायच्या आधी आपल्याला तयार राहायचंय. हो बहिणी, तुम्ही जा. मी आणि दादा भाऊजींना भेटून इथली व्यवस्था पाहतो. आणि बाबा आम्ही काय करायचं? मुनमुन आणि बन्नी, तुम्ही दोघे गट्टू चिंकी सोबत राहा. जरा फिरा, गावातील नवीन मित्र बनवा आणि त्यांच्या सोबत खेळा. जा. चला. गट्टू चिंकी त्यांच्या कझिन्स सोबत मंडपामध्ये इकडे तिकडे पळू लागले आणि खेळू लागले.
लग्नात त्यांना गावातील नवीन मित्रही भेटले. त्यांच्यासोबत त्यांनी खूप मजा केली, बऱ्याच गोष्टी केल्या. तुला द्राक्षाचे मळे बघायचेत का? मी कधी द्राक्षाची बाग नाही पाहिलीये. घेऊन चल ना मला. अरे आता नाही, घरात यायची वेळ झालीये. आपण ना उद्या जाऊया. मग काय, नाचत नाचत वरात आली आणि गट्टू चिंकी सर्वांसोबत वरात एन्जॉय करू लागले. थोड्या वेळानंतर सर्व मंडपात आले. नवरा नवरी पंडितजींच्या समोर येऊन बसले. नवरा नवरी फारच नटून थटून बसले होते. नवरी लाजत होती आणि नवरा हसत होता. दोघांचा जोडा खूपच शोभेल असा होता. पंडितजी मंत्र पुटपुटले आणि लग्न संपन्न झालं. मग एकमेकांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली. जोर जोरात वाद्यांचा आवाज झाला आणि अशा प्रकारे लग्न संपन्न झालं. ना फटाक्यांचा तो घाबरवणारा आवाज, ना डीजेचे नखरे. लग्न एकदम ट्रेडिशनल आणि सिंपल पद्धतीने साजरं झालं. गट्टू चिंकी मंडपात एकाच लाईन मध्ये बसून मित्रांसोबत जेवत होते. इथे जेवण स्वतःच्या हाताने वाढून घ्यायची गरज नव्हती. गावातली माणसं प्रत्येकाजवळ येऊन प्रत्येकाला फार प्रेमाने जेवण वाढत होते. जेवणामध्ये खूप सारी व्हरायटी होती आणि अख्खं जेवणच फार टेस्टी होतं. माहितीये का, हे जेवण ना गावकऱ्यांनी स्वतःच्या हाताने बनवलंय. म्हणूनच एवढं टेस्टी आहे. इथल्या लग्नांमध्ये सगळी कामं गावातलीच माणसं करतात का? हो, गावात कुणाचंही लग्न असलं ना तरी मंडप घालण्यापासून जेवण बनवण्यापर्यंत, पाहुण्यांच्या स्वागतापासून त्यांच्या येण्या जाण्यापर्यंत सगळी कामं गावकरीच करतात. त्याचं कुणालाही कॉन्ट्रॅक्ट नाही दिलं जात. मस्त आहे रे. शहरातल्या लग्नामध्ये तर खाणं पिणं गाणं बजावणं सगळ्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. तेही ठीकच आहे, तुमच्याकडे एवढे पैसे असतात ना, गावकऱ्यांकडे एवढे पैसे नसतात. पण गावामध्ये प्रेम येतं. प्रत्येक काम प्रेमाने आणि आपलंसं म्हणून केलं जातं, ज्यामुळे त्याची चव कितीतरी पट वाढते. अगदी या खाण्यासारखं. ते तर ठीक आहे, पण आता पटापट जेवण संपवा, कारण गावात जेवण फुकट घालवणं अलाउड नाहीये. अख्खं ताट संपवावं लागतं. हे ऐकल्यावर गट्टू चिंकी हसू लागले आणि मग टेस्टी खाण्यावर तुटून पडले. टीव्ही तोड IPLच्या मॅचेस सुरू झाल्या होत्या. बाबांनी ऑफिसमधून काही दिवसांची सुट्टी घेतली होती. आई ही पटापट कामं आवरून बाबांसोबत टीव्ही समोर IPL बघायला येऊन बसते. दोघांनी आपापली टीम सिलेक्ट केली होती आणि दोघेही एकमेकांना चिडवत होते. बघा कशी जोरात धून काढते माझी टीम तुझ्या टीमला. अहो सोडा, टॉस जिंकलात म्हणजे काहीही बोलाल का? अजून आमची बॅटिंग बाकी आहे. बघू तसं तर मागच्या वेळीही तू हेच म्हणत होतीस. गट्टू आणि चिंकी वैतागले होते, कारण IPLमुळे आई बाबा ना त्यांच्याकडे लक्ष देत होते ना त्यांच्या आवडीचे कार्टून पाहू देत होते. बाबा कार्टून लावा ना. काय सारखं कार्टून? मॅच पहा, मॅच बघा कशी धुलाई करतायत ते एकमेकांची. बाबा, आम्हाला IPL नाही कळत. समजत नाही तर जा बाहेर जाऊन खेळा. आम्हाला मॅच पाहू द्या. आई बाबांचं हे वर्तन पाहून गट्टू आणि चिंकी रागवतात आणि तिथून निघून जातात. मी तर हे IPL बंदच करून टाकतो. या IPLने आपलं सगळंच हिसकावून घेतलं. रागावू नकोस दादा. चल आपण काहीतरी खेळूया. खेळायला तरी काय आपल्या जवळ? खेळणी आणून देत नाही कोणी. बॅट आणि बॉल आहे ना, आपण क्रिकेट खेळूया. क्रिकेटचं नाव ऐकताच गट्टूचं रक्त सळसळतं. अगं, अख्ख्या जगात हा काही एकच खेळ उरलाय का? चल आता असं खेळून दाखवतो की आई बाबा मला टीव्हीवरच बघतील. चिंकी बॅट बॉल घेऊन येते. गट्टू रागात बॅट हातात घेतो आणि पोझिशन घेतो. चिंकी बॉलिंग करते. हा आला पहिला बॉल, ही उचलली बॅट आणि हा सिक्सर. असं म्हणून गट्टू बॅट फिरवतो, पण खरंच सिक्सर उडतो. बॉल हवेच्या वेगानं बॅटला लागून गायब होतो आणि काच फुटल्याचा जोरदार आवाज येतो. चिंकी सोबत गट्टूही घाबरतो. पळत ते दोघेही हॉलमध्ये येऊन बघतात
तर टीव्ही जमिनीवर फुटून पडलेला आहे आणि बाबा आणि आई पण हैराण होऊन उभ्या आहेत. बाबा, मी मुद्दामून नाही केलं, ते तर सिक्सर मारण्याच्या नादात. दादा, तू तर टीव्हीवर दिसणार होतास, पण तू तर टीव्हीच पाहण्यालायक नाही ठेवलास. गट्टू खूपच घाबरून भीतीने थरथरू लागतो. त्याला वाटतं आता आपल्याला मार बसणार आहे, म्हणून तो मनाची तयारी करतो. तेवढ्यात अरे सचिन, सचिन! नाही, माझा मुलगा तर कोहली होणार, विराट कोहली. हे बघून गट्टू आणि चिंकी आश्चर्यचकित होतात. वा गट्टू वा, तू तर दाखवून दिलंस की तू माझा मुलगा आहेस. लहानपणी मी लोकांच्या घराच्या काचा फोडायचो, पण तू तर टीव्हीच तोडलास. बाबा, तुम्ही चिडला नाहीत? अरे बेटा, मला तर गर्व आहे. माझ्या घरी सचिन जन्माला आलाय. आणि चिंकी, काय बॉलिंग करतेस तू. चला मग एक मॅच खेळूया. तसंही IPL बघून बघून कंटाळा आलाय. काहीतरीच खेळतात, त्यापेक्षा तर चांगलं आपली पोरं खेळतात. गट्टू आणि चिंकी यांना काही समजायच्या आतच आई आणि बाबा त्यांना ग्राउंडवर घेऊन येतात. 2 टीम असतील, मी आणि गट्टू. मी आणि चिंकी. डन. डन. टॉस करूयात. कॉइन वरती फेकतात आणि आई आणि चिंकी टॉस जिंकतात. आई बॅट हातात घेते, बाबा बॉलिंग आणि गट्टू फिल्डिंग करतो. बाबा आईला बॉल टाकतात. आई बॅट उचलते आणि हवेत फिरवते. बॅट हवेतच राहते आणि बाबांच्या बॉलमुळे आई क्लीन बोल्ड होते. आउट! ये! चिंकी बॅटिंग करायला लागते. बाबा बॉल टाकतात. चिंकी बॅट फिरवून 4 मारते आणि गट्टू कॅच पकडतो. आउट! अशा प्रकारे आई आणि चिंकी यांची टीम 0 रन करून आउट होते. इकडे सगळी गल्ली टीव्ही सोडून ही मॅच बघण्यासाठी ग्राउंड कडे पळते. बॅटिंग करण्यासाठी हातात बॅट घेऊन गट्टू येतो. बेस्ट ऑफ लक बेटा. गट्टू हवेत बॅट उचलतो तर लोक आवाज करायला लागतात. गट्टू, गट्टू, गट्टू. चारही बाजूंना केवळ गट्टू आणि गट्टूच असते. गट्टू पोझिशन घेतो. आई बॉल फेकते. गट्टू बॅट हवेत फिरवतो आणि समोर आलेल्या बॉलला हवेतच भिरकावतो. बॉल सरळ जाऊन शर्माजींच्या खिडकीला लागल्यामुळे खिडकी ताडकन फुटते. काही प्रॉब्लेम नाही, खेळ बेटा, आपल्या गल्लीचा सचिन आहेस तू. अशा प्रकारे समोरून आलेल्या प्रत्येक बॉलला गट्टू हवेत भिरकावतो. 4, 6 मारून मारून सगळ्यांची सुट्टी करून टाकतो आणि अशा प्रकारे गट्टू एकटाच बाबांना मॅच जिंकवून देतो. बाबा त्याला खांद्यावर बसवतात. सगळी गल्ली नाचायला लागते, ओरडायला लागते. गट्टू, 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 गट्टू. गट्टू, उठ, शाळेत जायचंय, होमवर्क करायचंय. किती वेळ झोपून राहशील? आणि तेव्हाच गट्टू झोपेतून जागा होतो. आई, आपला टीव्ही तर ठीक आहे ना? ठीक आहे. टीव्हीला काय झालंय? बाबा कुठे आहेत? ते तर ऑफिसला गेले. अरे यार, बहुतेक मी स्वप्न बघत होतो. कोणतं स्वप्न? मला पण सांग. गट्टू, गट्टू. गट्टू गुपचूप बाथरूम मध्ये जातो. आईला काहीच उत्तर देत नाही आणि उत्तर देणार तरी कसं? त्याने स्वप्नात असं पाहिलं होतं जे स्वप्नात सुद्धा होणार नव्हतं. गट्टू इन क्रूज. गट्टू चिंकीने जमिनीवरून प्रवास केला होता, हवेतूनही केला होता, पण बिचारा गट्टू आणि चिंकीने पाण्यातून प्रवास नव्हता केला. बाबा, तुम्ही आम्हाला ट्रेनमधून फिरवलं, विमानातून फिरवलं, पण जहाजातून फिरवलंच नाही. बाबा हसून म्हणाले, बाळांनो, तुम्ही तर खूप लहान आहात. मी एवढा मोठा झालो, पण मीही अजून कुठल्या शिपने प्रवास केला नाहीये. पाण्यातून प्रवास? नाही बाबा, नाही. मला पाण्याची खूप भीती वाटते. हे बघा मुलांनो, तुमची आईच पाण्याला घाबरते. मग आपण दिवस रात्र एखाद्या क्रूज मध्ये बसून प्रवास कसा करायचा? बोला. हे ऐकून बिचाऱ्या गट्टू आणि चिंकीच्या डोळ्यात पाणी आलं. असेच काही दिवस उलटले. गट्टू चिंकी पाण्यातून प्रवास करण्याची गोष्ट विसरून गेले.
आणि एक दिवस जेव्हा ते दोघे शाळेतून आले तेव्हा आई बाबांनी जोरदार त्यांच्यापुढे धमाका केला. अरे नाही, खरा खरा धमाका नाही. कुठला धमाका तो तुम्ही स्वतःच बघा. मुलांनो, पुढचे 4 दिवस आपल्या चौघांपैकी कुणीही न जमिनीवर चालेल, ना खाणार, न झोपणार, ना काही करणार. बिचारी चिंकी चिंतित होऊन म्हणाली, काय झालं बाबा, तुम्ही हे काय बोलताय? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? तब्येत खराब नाही झालीये बेटा, तब्येत सुधारणार आहे. हो, कारण आपला समुद्रातून प्रवास होणार आहे. हे ऐकून तर गट्टू चिंकीला आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही. काय म्हणालात? आम्ही काही चुकीचं ऐकलं का? अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. आपण 4 दिवस एका आलिशान क्रूज मध्ये बसून दिवस रात्र समुद्रात प्रवास करणार आहोत. हे ऐकून गट्टू चिंकी नाचायला लागले आणि नाचता नाचता आपल्या बाबांना बिलगले. आई हसत म्हणाली, तुम्हाला काय वाटलं आमचं स्वप्न नाहीये तुमच्यासोबत पाण्यात प्रवास करण्याचं? फक्त बाबांचं बजेट नव्हतं म्हणून मी भीतीचा बहाणा केला. आता बाबांचं बजेट तयार आहे. आता मला पाण्याची मुळीच भीती वाटत नाही. आपण सगळे क्रूजवर जाणार आहोत आणि दिवस रात्र पाण्यातला प्रवास एन्जॉय करणार आहोत. ये! आणि तो दिवस आलाच ज्याची गट्टू चिंकी दिवस रात्र वाट बघत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी बोर्डिंगच्या काही तास अगोदरच गट्टू चिंकी पोर्टवरती जाऊन पोहोचले. गट्टू चिंकी जहाजांचं स्टेशन म्हणजेच पोर्ट पहिल्यांदा एक्सपिरियन्स करत होते. पोर्ट खूप मोठं होतं. तिथे अनेक जहाजं आणि शेकडो लोक होती. खूप मजा येत होती. आता आपण आपल्या कंपनी क्रूजच्या बसमधून क्रूजपर्यंत पोहोचू. मग चौघेही त्या बसमध्ये बसले आणि त्या बसने त्यांना क्रूजच्या जवळ जाऊन पोहोचवलं. क्रूज एवढी विशाल आणि इतकी महाकाय होती की ती गट्टू चिंकीच्या छोट्या छोट्या डोळ्यात मावतही नव्हती. गट्टू खूप एक्साइटेड होता, पण चिंकी क्रूज बघून थोडीशी नर्वस फील करत होती. मला खूप भीती वाटतेय. बाळा, क्रूज म्हणजे पाण्यावर तरंगणारं आलिशान हॉटेल. आता बघ, तू आत्ता घाबरतीयस, पण आत गेल्यानंतर तू सगळं विसरशील. आणि तेच झालं. गट्टू चिंकी आणि आई बाबा आणि अनेक लोक जेव्हा क्रूजमध्ये येऊन फिरू लागले, असं वाटत होतं की ते अशा दुनियेमध्ये येऊन पोहोचले आहेत जी खूपच सुंदर आणि खूप श्रीमंत आहे. आतमध्ये क्रूजचं इंजिनियर डेक, रूम्स सगळं असं होतं की जणू काही ते 5 स्टार हॉटेलच आहे. वाव, काय सुंदर आहे हे. 4 दिवस नाही, मी तर माझं पूर्ण आयुष्य घालवू शकते. आपली रूम ओशन व्ह्यू वाली आहे. चला माझ्या मागे, तुम्हाला कमाल दाखवतो. असं म्हणून बाबांनी पडदा हटवला. तेव्हा काचेतून समुद्राचा अतिशय मोहक आणि सुंदर व्ह्यू दिसला. सगळेजण तो नजारा बघून हरखून गेले की अचानक ते हलू लागले, जणू भूकंपच आलाय. भूकंप, भूकंप. गट्टू, तू विसरतोयस, आपण जमिनीवर नाही, पाण्यामध्ये आहोत. आणि हा भूकंप नाहीये. क्रूज सुरू झालीये आणि आपला प्रवास सुरू झालाय. ये! आता क्रूजची सफर सुरू झालीये आणि सगळेजण रूम मध्ये जाऊन बसलेत. असं तर होणार नाही. सगळी लोक आपल्या रूम मधून बाहेर पडून हलत डुलत क्रूज मध्ये भटकू लागली आणि एन्जॉय करू लागले. क्रूज मध्ये बरेचसे डेक होते. गट्टू चिंकी आईबाबांसोबत वेगवेगळ्या डेकवर जाऊन समुद्राचा ओपन व्ह्यू बघत होते. चारी बाजूंनी समुद्राचं निळशार पाणी होतं. संध्याकाळ झाली होती. थंड थंड हवा लहरींना स्पर्शून गट्टू आणि चिंकीला गुदगुल्या करीत होती. सगळं काही खुलं खुलं. कुठेही जमिनीचं नामो निशाण नव्हतं. क्रूजमध्ये स्विमिंग पूलही होता, ज्यात काही लोक मस्ती करत होते. बाकीही खूप सारे फन एलिमेंट्स होते. तेवढ्यात रात्र झाली आणि क्रूजचं चमचमणं अधिक जास्त वाढलं. चारही बाजूंनी क्रूजवर फक्त लाईट्स चमकत होते आणि चारी बाजूंनी काळ्या निळ्या समुद्राचं गहिरं पाणी होतं. मग गट्टू चिंकी आईबाबांसोबत क्रूजच्या आतल्या दुनियेत आले. तिथे खूप मोठं हॉटेल होतं. सगळ्यांनी मिळून डिनर केलं. जेवण खूप स्वादिष्ट आणि व्हरायटीचं होतं. मग सगळेजण थिएटरमध्ये गेले. मला तर आजच समजलं की शिपमध्ये थिएटर सुद्धा असतं. सगळ्यांनी थिएटरमध्ये म्युझिक आणि डान्सचा प्रोग्राम एन्जॉय केला. मग बाबांनी क्रूजचे इतर पार्ट्सही दाखवले, ज्यामध्ये जिम,
लायब्ररी, शॉपिंग मॉल अशा अनेक गोष्टी होत्या. हे सगळं बघून मला तर असं वाटतंय की ही क्रूज नाही, समुद्राच्या पोटात प्रवास करणारी मासोळी आहे आणि तिच्या पोटात हे एक सुंदर जग वसवलं आहे. हे ऐकताच बाबा म्हणाले, अरे चला, मला तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग दाखवायचंय. मग बाबा सगळ्यांना घेऊन अशा एका डेकवरती आले जिथून समुद्राचा हा नजारा खूप विशाल दिसत होता. बाबा, तुम्ही आम्हाला इथे काय दाखवायला आणलंय? काही बोलू नका, फक्त लक्ष देऊन सगळीकडे बघा. गट्टू चिंकी शांतीने सगळीकडे बघू लागले. तेवढ्यात गट्टू अचानक ओरडला, अरे ते बघ, डॉल्फिन! समुद्राच्या काळ्या निळ्या गहिऱ्या पाण्यातून सफेद सफेद सिल्वर सिल्वर अशा रंगाचे डॉल्फिन उड्या मारत होते आणि पुन्हा पाण्यात गायब होत होते. जणू अशा उड्या मारून ते गट्टू चिंकीच्या क्रूजचं स्वागत करत होते आणि क्रूज त्या डॉल्फिनच्या मधून रस्ता काढत पुढे चालली होती, पुढे चालली होती आणि पुढेच चालली होती. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.